नमस्कार. इन मराठीच्या स्पेशल चर्चेमध्ये मी ओंकार दाभाडकर तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. गांधी आणि नेहरू ही दोन्हीही आपल्या इतिहासात फार महत्वाची नावं आहेत. गांधींनी टिळकोत्तर स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व केलं, नेहरूंनी स्वतंत्र भारताचं. भारतीय पुरोगाम्यांसाठी लेफ्ट लिनिंग विचार असणाऱ्यांसाठी हे दोघेही दैवत आहेत. व्हेरॅज हिंदुत्ववाद्यांसाठी, ज्यांना पाकिस्तानाचा जन्म नको होता, फाळणी नको होती, अशांसाठी हे दोघेही दानव आहेत. काहींसाठी हे दोघं आधुनिक भारताचे नायक आहेत, तर काहींसाठी हिंदूंचं देशाचं वाटोळ करणारे खलनायक आहेत. प्रस्थापित इतिहास असं सांगतो की इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारत घडवणारे हे दोन चेहरे आहेत. तर हिंदुत्ववाद्यांचा विद्रोही इतिहास दाबून टाकलेला, सो कॉल्ड दाबून टाकलेला इतिहास असं म्हणतो की हे इंग्रजांचे स्टूज होते, पाकिस्तान आणि चीन सारखे शत्रू आपल्या देशाच्या मानगुटीवर बसवणारे होते. खरं काय? गांधी आणि नेहरू नेमके कोण होते, नायक की खलनायक? हाच आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे. आणि चर्चेसाठी आपल्या बरोबर आहे सौरभ गणपत्ये, इतिहासाचे अभ्यासक. इतिहासाकडे आजच्या वर्तमानाच्या चष्म्यातून बघता येण्याचं स्किल सौरभकडे. सौरभ व्यवसायाने ऍडव्होकेट आहेत, वकील आहेत आणि कायद्याचे आणि संविधानाचे अभ्यासक आहेत. वेलकम सौरभ. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. वेलकम. सौरभ, सुरुवातच आपल्या विषयाला थेट हात घालतो की आपल्याला ना दे दी हमें आजादी, बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, हे सगळं शिकवत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. गांधी नेहरूंचा सत्याग्रह, असहकार आंदोलन, अहिंसा यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं शिकवलं जातं. दुसरीकडे टिळक, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांचा त्याग, यांना सहन करावे लागलेल्या हाल अपेष्टाकडे आपण बघतो आणि मग सुन्न व्हायला होतं. तर मग वास्तव काय आहे? आपण स्वतंत्र गांधी नेहरूंमुळे झालो की काय? नेमकं काय? मुळात एक किंवा दोन माणसांना ह्याचं क्रेडिट देणं हाच वेडेपणा आहे. आणि ते क्रेडिट आज जर का गांधी आणि नेहरू जर का आज आले स्वतः जिवंत होऊन पुन्हा, तर तेच ह्याचं क्रेडिट घेतील का, हा मला मोठा प्रश्न पडतो. त्याचं कारण असं असतं की आपण जर का त्या इव्हेंट्स सगळ्या बघितल्या, गांधीवाद हा पूर्णपणे नाकारण्यासारखी गोष्ट कधीच नव्हती. आता आपण लोकमान्य टिळक हे नाव घेतलं, हालापेष्टांचा विषय आपण काढला, तेवढा हालापेष्टा गांधीजींना भोगाव्या लागल्या नाहीत ह्याच्यात अनेकांना खुपतं की गांधीजींना तेवढा हालापेष्टा भोगाव्या लागल्या नाहीत. सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, गांधीजी हे एक राजकीय संत वाटणारा एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा बॅरिस्टर मनुष्य होता. एक गुजराती मनुष्य ज्या वेळेला बॅरिस्टर होतो तेव्हा तो फार डेडली बॅरिस्टर होऊ शकतो. हे मी का म्हणतोय हे आपण लक्षात घेऊया. आपण गांधीजींबद्दल असं आपण म्हणतो की मवाया बलस्थानं काय होती आणि नंतर कच्चे दुवे पण आपण पुढे घेऊ. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर गांधीवादाचा उदय झाला असं आपण म्हणतो. कारण टिळक जोपर्यंत होते तोपर्यंत टिळक हे काँग्रेसमध्ये सगळ्यात प्रमुख नेते होते. काँग्रेस चेअरमन कधीच टिळक नव्हते, पण तरीही काँग्रेसचे सगळ्यात प्रमुख नेते होते. आणि ही वॉज द लीडर ऑफ द फ्रीडम स्ट्रगल ॲट दॅट टाइम. स्वातंत्र्य लढ्याचे जनक आपण म्हणू की एक गोळा बर्फाचा जागा करायचं हे काम पहिलं टिळकांनी केलं होतं. आणि त्यावेळेला टिळकांनी चतुसूत्री दिली होती: स्वराज्य, बहिष्कार, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी. ही टिळकांनी एक चतुसूत्री दिली होती. स्वराज्य तसं पुढे उचललं गेलं, ते पुढे पूर्ण स्वराज्य झालं. त्यानंतर बहिष्कार जो होता तो बहिष्कार पुढे गांधीजींनी उचलला आणि त्यावेळेच्या ब्रिटिश गोष्टींवर बहिष्कार लागला. पण तो बहिष्कार टाकून गांधी थांबत नाही, तर त्यांचं उत्पादन भारतात पण व्हावं असं ते बघतात. फक्त त्याचा एक मार्ग चुकीचा होता, ते आपण नंतर बोलू, कारण पुढे गांधीवादी अर्थव्यवस्था याच्यावर पण आपल्याला पुढे बोलावं लागणार आहे. पण तोच एक प्रकार पुढे नेला, राष्ट्रीय शिक्षण. त्यावेळेला गांधीजींनी ग्राम स्वराज आणि राष्ट्रीय शिक्षण म्हणजे नई तालीम नावाचा प्रकार आणला. त्यात राष्ट्रीय शिक्षण द्यायचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर स्वदेशी. स्वदेशीच्या वेळेला गांधीजींनी पुढे इकडे चरखा हा प्रकार आणला होता. म्हणजे चरखा स्वदेशी म्हणजे आजच्या भाषेत मेड इन इंडिया, मेक इन इंडिया. ओके, याची गुणवत्तेवर आपण नंतर बोलू. पण टिळक आणि गांधीजी यात जर का विचार केला तर टिळकांचेच कार्यक्रम गांधीजी पुढे नेतात. म्हणजे टिळक हा माझा एक बुलवार्क होता आणि त्याच्याचवर मी पुढे गेलो, हे असं गांधी स्वतः कबूल करतात. बरं, प्रश्न हा आहे की टिळकांच्या ज्या सगळ्या हालापेष्टा होत्या या गांधीजींना भोगाव्या लागल्या नाहीत. बरोबर. ओके, या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या, तर त्यांचं ती हुशारी दडलेली हे लक्षात घेऊया आपण. म्हणजे कसं आहे माहितीये का, हुशारी म्हटलं ना, एखादा धोरणी आहे, मुत्सद्दी आहे, हुशार आहे म्हटल्यावर लोकांना तो विलन वाटायला लागतो.
चलाक जर म्हणलं तर अगदीच म्हणजे धूर्त. अगदी म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा जर का तुम्ही म्हटलं की अत्यंत धूर्त आणि मुत्सद्दी माणूस येतो की तो म्हणजे हिंदी सिनेमा मला जीवन किंवा महाभारताला शकुनी वाटायला लागतो. धूर्त आणि मुत्सद्दी श्रीकृष्ण पण होते. एक्झॅक्टली. आता इथे गांधीजींना श्रीकृष्ण म्हणायचं काय मला काही हौस नाहीये, पण फॉर एक्झाम्पल लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची मंडालेची शिक्षा झाली होती. बरोबर. 6 वर्ष. बरोबर. आणि त्यावेळेला झालं असं होतं की स्वदेशी चळवळ जी झाली तिचं खापर टिळकांवर फुटलं होतं. ते इतकं वाईट पद्धतीने फुटलं होतं की त्यावेळेला बंगालमध्ये अरविंद घोष, सगळ्यांना योगी अरविंद ओळखतात, त्याच्या अगोदर ते सशस्त्र क्रांतिकारक होते. बंगालमध्ये अरविंद घोषांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ती पेटवली की काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की टिळकांची अवस्था त्यावेळेला अशी झाली की एका घोड्यावर बसते आणि घोड्याचा लगाम त्यांच्या हातात नाही की काय असं वाटायला लागलं. प्लस त्यावेळेला त्याच्यानंतरच काँग्रेस फुटली हे लक्षात घेऊया आपण. 1905 ची स्वदेशी आणि 7चं काँग्रेसचं फुटणं आहे. ओके. आणि त्या सगळ्याचा ठपका पुढे जे काही देशभरात घडलं ठपका पुढे टिळकांवर ठेवला गेला आणि 6 वर्ष टिळकांना राजकारणात हद्दपार केला गेला हे आपण लक्षात घेऊया. तो मेन प्रॉब्लेम तो होता. वेअर ॲज चौरी चौरा झालं, 22 पोलीस मारले गेले आणि गांधीजींनी चळवळ तडकाफडकी मागे घेतली. ती तडकाफडकी मागे घेतल्यावर काँग्रेसमध्ये गांधीजींवर रुसलेले बरेच लोक होते. मोतीलाल नेहरू एक होते, त्याच्यानंतर मग पुढे स्वतः नची केळकर होते. ओके. बरेच लोक असे होते की जे गांधीजींवर रुसले. त्यातल्या काही लोकांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाट पकडली, जे महाराष्ट्रात ब्राह्मण होते. टिळकांचं निधन झाल्यानंतर एक मोठ्या प्रमाणात समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गेला, जो 25 साली उदयाला आला. आणि वेअर ॲज बाकीच्यांनी पण काँग्रेसमध्ये फारकत घेतली, पण काँग्रेसपासून काडीमोड नाही घेतला. त्याला आपण स्वराज्य पक्ष असं म्हणतो. ओके. हा, हे म्हणतो. म्हणजे झालं कसं होतं की टिळकांच्या वेळची काँग्रेस आणि गांधींच्या वेळची काँग्रेसमधला एक फरक आहे. त्याही वेळेला गांधींचे विरोधक होते, पण ते विरोधक काँग्रेस सोडून नाही गेले. इथे टिळकांच्या वेळची काँग्रेस 2 भागांमध्ये तुटलेली आहे. त्यामुळे आणि आता काय होतं लक्षात घ्या, धोरणीपणा मी ह्या बाबतीत म्हटलं की 22 पोलीस गेल्यानंतर तुम्ही चळवळ मागे घेतली. आता विचार करा, स्वदेशी चळवळ चिरडली ना ब्रिटिशांनी. कोणती भारतीय चळवळ लक्षात घेऊया आपण, ही स्वदेशी असेल किंवा तुमची नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट असेल. मी चले जावला विशेष म्हणणार नाही, कारण त्याचा परिणाम फार मोठा आहे. तर ह्या 2 चळवळींना ब्रिटिशांना सहज चिरडता आल्या असत्या. पण एकदा ती चळवळ चिरडली ना की पुढच्या वेळेला प्रतिसाद किती मिळेल याची गॅरंटी नसते. बरं, चळवळीमध्ये विद्यार्थी शाळा सोडून कॉलेज सोडून येतात, लोक धंदा सोडून येतात, पब्लिक सर्वंट्स अनेकदा अक्षरशः असे कितीतरी पब्लिक सर्वंट्स आहेत की जे आयसीएसच्या नोकऱ्या सोडून आलेले आहेत. सुभाषचंद्र बोस स्वतः आयसीएस मध्ये सिलेक्ट झालेले होते. बरोबर. ओके. तर राखरू पाटील म्हणून एक होते महाराष्ट्रातले, ते आयसीएस ऑफिसर, ते पुढे चलेजाव मध्ये गेले होते. ओके. तर असे लोक नोकऱ्या सोडून वगैरे त्याच्या चळवळींमध्ये आले होते. कुठेतरी उपासमार होत असते, कुटुंब वाऱ्यावर जात असतं. आणि जर का अशा वेळेला आपण जर का तुटेपर्यंत ताणलं कुठेतरी ना, हे अनेक युनियन लिडर्सना समजत नाही. तुटेपर्यंत ताणलं ना, पुढच्या चळवळीला किती आपल्याला जनाधार मिळेल याची गॅरंटी नसते. तो धोरणीपणा कुठेतरी गांधीजींकडे होता, ती चालाकी मुत्सद्दीगिरी गांधीजींकडे होती. हे आपण लक्षात घ्या. आजकालच्या गांधीवाद्यांना चालाक आणि मुत्सद्दी म्हटलं तरी गांधींचा फार मोठा अपमान वाटतो. संत वगैरे हे सगळं अरे म्हणजे ग्लोरिफिकेशन आहे, काही गरज नाही या गोष्टीची. नेता असायला काही हरकत नसते. बरं. आणि ह्यातून पुढे मग मोहम्मद अली जिना सारखे जे लोक होते की अरे अशी कशी चळवळ तुम्ही मागे घेतली. जिना तोपर्यंत काँग्रेसमध्ये होते, हार्डकोर काँग्रेसमन होता जिना, हे लक्षात घ्या. आणि हार्डकोर म्हणजे इस्लाम बद्दल अक्कलच नसल्यासारखा मनुष्य होता जिना त्यावेळेला. तो मनुष्य त्यातून पुढे गांधींपासून फारकत घेता आला. बरोबर. कारण असं वाटलं होतं की टिळकांनंतर, कारण टिळकांचे ते ब्लू व्हाईट बॉय होते, टिळकांचे ब्लू व्हाईट बॉय जिना, कारण टिळकांचे प्रमुख वकील जिना होते, हे लक्षात घेऊया. आणि गोपाळकृष्ण गोखले हे जिनांचे राजकीय गुरु होते, म्हणजे गांधींचे पण होते आणि जिनांचे पण होते, हे लक्षात घेऊया. ह्या दोघांच्या जाण्यानंतर जिनांना वाटलं होतं माझं जरा स्थान असेल, तर ते काही झालं नाही. गांधीजींनाच पुढे काँग्रेसमध्ये स्थान मिळालं, कारण त्यांचा मार्ग तोपर्यंतचा हा सामान्यातल्या सामान्य माणसाला आपला वाटेल असं होता. तुम्ही काय करा, मिठाचा सत्याग्रह, मीठ वापरणं बंद करा आणि तुम्ही स्वतः मीठ गोळा करा, कारण सरकारने मिठावर कर लावलाय. म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला असा एखादा कार्यक्रम, दारू पिऊ नका, काय नॉनव्हेज वगैरे खाऊ नका, स्त्रियांसाठी काही कार्यक्रम, सरोजिनी नायडूंसारखं नेतृत्व त्यातनंच पुढे आले, हे लक्षात घेऊया आपण. किंवा अरुणा आसफ अली पुढच्या काळामध्ये, हे तिकडनं झालंय उद्याला. त्यामुळे असे सगळे जे मार्ग होते ना, त्यातून गांधी नावाचा एक स्वातंत्र्य लढ्याचा एक अनक्वेश्चनेबल लीडर आपण जे म्हणतो तो तयार होतो. आता प्रश्न येतो की देदी हमें आझादी बिना खडग बिना ढाल, परत हे डायसी आहे. याचं कारण ह्या एका गाण्यामध्ये ना सुभाषचंद्र बोस किंवा आपण मोठमोठी नावं घेतो, भगतसिंग, राजगुरू, बटुकेश्वर दत्त,
बाबू गेनू आणि लाला लजपत राय, हत्या झाली लालाजींची, हे लक्षात घ्या. लालजींची हत्या झाली आहे. तर ह्या लोकांना आपण मूर्खात करत असतो अशा एका गाण्यामधनं, हे लक्षात घ्या. ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट सुरू कधी झाली? एक्झॅक्टली लोकमान्य टिळक गेले त्याच दिवशी. हा धोरणीपणा होत नाही का? गांधीजी काय वर्षभर नाही थांबले? लोहा गरम आहे हातोडा मारतो. टिळक स्वराज फंड तयार झाला टिळकांच्या जाण्यानंतर आणि तो नॉन कॉर्पोरेशन मुवमेंटसाठी वापरला गेला. बरोबर आहे. आता अशा सिच्युएशन मध्ये मला सर्वात मोठं श्रेय जर कोणाचं वाटत असेल क्रांतिकारकांबद्दल, प्रत्येक क्रांतिकारक हा अनेक पुस्तक लिहिला गेलेला आहे, आपण प्रत्येक कोणाचं अनालिसिस करू नये, पण सर्वात मोठा जर का कोणाचा वाटा म्हणजे क्रांतिकारक म्हणून कॉन्ट्रीब्युशन असेल ते नेताजी सुभाषचंद्र बोस. खरं. हा, त्याचं कारण असं होतं की ते त्यांचं आझाद हिंद सेना, येस, त्या आझाद हिंद सेनेचे पण ते लोक जपानने पकडलेली माणसं, त्यांनी भारतीय इंग्रजांविरुद्ध, भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध लढायला उभी केली. आता म्हटलं झालं तर ब्रिटिशांच्या भाषेत ती थेट देशाची गद्दारी होती, लेखा लक्षात घ्या. पण त्यानंतर ज्या वेळेला त्या लोकांना पकडलं गेल्यानंतर ज्या INA ट्रायल्स तयार झाल्या, त्या INA ट्रायल्स मध्ये उभं कोण राहिलं तर भुलाबाई देसाई आणि जवाहरलाल नेहरू त्यांना वाचवायला उभे राहिले. त्या सगळ्या ट्रायल्स मध्ये घडलं पहिल्यांदा असं की त्यांच्यावर आरोप ठेवले गेले पण शिक्षा नाही केली गेली, एवढं जनमत ब्रिटिशांच्या विरुद्ध तेव्हा गेलं होतं. मग जनमत काय एकट्या सुभाषचंद्र बोसांमुळे गेलं का? नाही, तर त्याची सुरुवातच अनेक लोकांनी दशकांपासून केलेली होती, त्याचं कुठेतरी पीक होता. पण अजून एक फायदा ह्या गोष्टीचा असा आला होता की सुभाषचंद्र बोसांच्या या INA म्हणजे त्यांच्या सैन्याच्या INA ट्रायल्स नंतर अंबाला, जलंधर या ठिकाणी एअरफोर्सचे काही उठाव झाले आणि नेव्हीचे उठाव मुंबई सारख्या किंवा विशाखापट्टणम सारख्या ठिकाणी झाले, मुंबई सारख्या ठिकाणी झाले होते. ओके, आणि त्यावेळेला मग त्या लोकांनी म्हटलं होतं की आमच्याशी बोलायला गांधीजी आले तर चालतील, ते पुढे मग सरदार पटेल गेले. ओके, म्हणजे कुठेतरी ब्रिटिशांना हे कळून चुकलं होतं की आता आपला निभाव लागणार नाही. इमिजिएट पद्धतीने हा जो प्रभाव पडला की आता आपला निभाव लागत नाही, हा ब्रिटिशांना रिअलाइज कसा काय झाला? तर हा रिअलाइज झाला की त्या INA ट्रायल्स आणि पुढे जे काही सैन्यात बंडाळी माजायची लक्षणं दिसली. एक दुसरं अजून एक खूप मोठी गोष्ट इंटरनॅशनल लेवलला होती, ती म्हणजे एक अटलांटिक चार्टर होतं. ओके, आणि त्याच्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या की त्यावेळेला विन्स्टन चर्चिलना फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी सही करायला लावली होती अटलांटिक चार्टर, की तुम्ही तुमच्या देशात तुमच्या ताब्यातले सगळे देश सोडून द्यायचे, कारण युरोपमधली 2 राष्ट्रांमधली भांडणं ही 2दा महायुद्ध झालेली आहेत. आता महायुद्ध परवडणार नाही आपल्या देशाला, आपल्या जगाला. आणि ही महायुद्ध झाली कारण तुम्ही जेव्हा येतात तुमच्या बरोबरचे तुमच्या ताब्यातले 25-26 देश येतात. जेव्हा तुम्ही म्हणता साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही, तेव्हा तुमच्यामुळे तुमचे ते 25-26 देश सगळ्यांना भोगावं लागतं. सोडून द्या. आणि चर्चिल त्यावेळेला काहीच करायच्या पोझिशनमध्ये नव्हता, कारण चर्चिलचा देश हा ऑलमोस्ट बेचिराख होता परत आला होता तिकडून. ओके, त्यांनी सही केली. अटलांटिक चार्टरच्या अनुसार मध्ये जगभरामध्ये डिकॉलनायझेशन सुरू झालं. म्हणजे हाही एक फार महत्वाचा फॅक्टर आहे की भारतात स्वातंत्र्य का मिळालं. पण त्यावेळेला हे लक्षात घेऊया, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच देशामध्ये सर्वात पहिला भारत होता. बरोबर. दुसरी गोष्ट, इतर देशांचे स्वातंत्र्य लढे बघा तुम्ही, व्हिएतनामचा बघा फ्रान्स विरोधामध्ये, अल्जेरियाचा बघा फ्रान्स विरोधामध्ये, ब्रिटिशांच्या हातात इतर काही जे देश होते त्यांचे लढे बघा तुम्ही. तो जर का तुम्ही बघितलात तर त्या मानाने भारताने मोजलेली जी मॅनपॉवर किंमत आहे स्वातंत्र्यासाठी, म्हणजे मी फाळणी म्हणत नाही, ब्रिटिशांविरुद्ध लढताना किती लोक गेले त्याचा आकडा लहान आहे. मी गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना काही वेड्यात काढत नाही कोणाला, हे मोठीच गोष्ट आहे ती, पण त्यांची संख्या कमी आहे. ज्या देशांनी चुकवलेली किंमत टिपलेली आहे. आपल्याकडे नीट बघायला गेलं तर जालियावाला बाग सोडल्यास ब्रिटिश लोक एवढे नृशंस पद्धतीने वागलेले दिसत नाहीत. ते दुष्काळात वागले, वाईट वागले दुष्काळामध्ये, पण अशा गोळीबार केले मोठमोठ्या प्रमाणे असं दिसत नाही. याचं कारण हा लढाच अख्खा जो बेसिकली होता त्याचं कॅरेक्टर मुळात अहिंसक होतं, हे लक्षात घेऊया. ते अहिंसक कॅरेक्टर असणं त्यावेळेला फार महत्वाचं होतं. म्हणून गांधीजींना संपूर्ण क्रेडिट मी देत नाही, पण क्रेडिट त्यांचं द्यायचंच नाही हाही भाग चुकीचा आहे. आणि परत तेच आहे की एका माणसाला डिस्कार्ड करून चालत नाही आणि एका माणसाच्या गळ्यात सगळे हार घालून चालत नाही. बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. वाव,
आपण आता गांधी म्हणजे ऑब्व्हियसली स्वातंत्र्य कसं मिळालं या प्रश्नाचा उहापोह करताना गांधी फोकस आपण बोलतो. आता आपण थोडं नेहरूंकडे येऊया. म्हणजे गांधींचा रोल फार मोठा होता स्वातंत्र्य मिळवण्यात, जर असं म्हटलं जातं तर स्वातंत्र्यानंतर काय तर नेहरू. म्हणजे नेहरूंनी आधुनिक भारत घडवला असं म्हटलं जातं. इस्रो, IIT, IIM त्यांच्यामुळे जन्मले, धरणं बांधली गेली, हा त्यांचा ग्रेटनेस आहे. हे फार ठाम मत आहे नेहरू भक्तांचं. तर नेहरूंचा तो ग्रेटनेस आहे का हा पहिला प्रश्न. आणि नेहरूंनीच ते केलंय का? म्हणजे नेहरू नसते तर आपण अगदी जुनाट, मागास, दरिद्री असलो असतो, असा क्लेम नेहरू भक्तांचा असतो. खरंच तसं झालं असतं का? तसं चित्र होतं का? प्रतिभा होती नेहरूंकडे, याच्यात काय वाद घालण्यात अर्थ नाहीये. प्रतिभा होती. प्लस त्यावेळेला झालं असं की त्यावेळेचा जो काँग्रेसचा एक तोंडावळा होता, म्हणजे काँग्रेस ही शेटजी आणि भटजींची रखेल आहे. हे माझं वाक्य नाहीये, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य म्हटलं जातं. ओके. आणि रखेलपेक्षा त्यांनी एक वेगळा वाईट शब्द वापरला होता, तो मी इथे घेत नाही. ओके. याचं कारण असं होतं की स्थापनेपासून तुम्ही बघा, एकतर मोठमोठाले वकील आणि महाराष्ट्रातले आणि बंगालमधले ब्राह्मण यांची मिळून काँग्रेस आहे. आणि पारशी, मोठ्या प्रमाणात पारशी. पारशी लोक बाय डिफॉल्ट मोठे धनाढ्य उद्योगपती होते. आणि बाकी जी तुम्ही आडनावं जर का बघितली काँग्रेसच्या फॉर्मेशनची, ती महाराष्ट्रातली किंवा बंगालमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण आहेत. त्यामध्ये शेटजी भटजींची डॉट डॉट असं म्हटलं गेलं होतं. आणि शेटजी भटजींचा पक्ष असं काँग्रेसला म्हणायचे. हो 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 इंटरेस्टिंग. हो हो. त्यावेळेला सामान्य माणूस नव्हताच ना. आणि शेटजी भटजींपासूनच नेमकी बरेच आंदोलनं सुरू झालेली आहेत. संयुक्त महाराष्ट्र पण असो किंवा अगदी अँटी काँग्रेस भाजप पण असो, शेटजी भटजींपासूनच सगळे सुरू झालेत. ओके. कारण एकीकडे बुद्धिमत्ता असते आणि एकीकडे पैसा असतो. कारण ट्रेडिशनल नॉलेज आणि पैसा त्यांच्याकडे गेलेला असतो म्हणून. ओके. तर तिथून सुरुवात होते ती. तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण जेव्हा बघतो की नेहरू सारखी व्यक्ती येते, नेहरूंचा उदय हा गांधींच्या जवळपास 15 वर्षानंतरचा आहे. म्हणजे आपण नेहरू गांधी करतो, आपल्याला क्लासमेट्स वाटतात. दोघांच्या वयामध्ये 15 वर्षाचं अंतर होतं. 15 सोपं नाहीये 15 वर्षाचं अंतर. त्यांचे फोटो अनेकदा आपण एकत्र बघतो म्हणून वाटतं की अरे क्लासमेट्स असतील. तसं नाहीये ते. आपण त्यांच्यात 15 वर्षाचं अंतर होतं. आणि नेहरूंचा जन्म, राजकीय जन्म हा मुळात 1929 आणि 30चा आहे. तोपर्यंत जवाहरलाल नेहरू हे नाव मिळत नाही आपल्याला. मोतीलाल नेहरूच फोरफ्रंटर होते. येस. आणि त्यावेळेस झालं असं होतं की मोतीलाल नेहरूंनी त्यावेळेला तो जेव्हा पहिल्यांदा चॅलेंज केलं गेलं आपल्याला की अरे यार तुम्ही लोक सगळे अनपढ गवार आहात. शेटजी भटजींच्या पक्षाला ब्रिटिश म्हणतात की तुम्हाला लिहिता वाचता पण येत नाही. त्यावेळेला त्यांनी चॅलेंज घेतलं आणि आम्ही आमचं संविधान लिहू शकतो, हा पहिल्यांदा त्यांनी एक काँग्रेसने ठराव आणला. त्यातून पुढे नेहरू कमिशनचा रिपोर्ट आला. पण नेहरू कमिशनच्या रिपोर्टमध्ये काही गोष्टी बरोबर नव्हत्या. बऱ्याच मागण्या ट्रेडिशनल होत्या आणि 1927 आणि 17 मधल्या मागण्या बदललेल्या होत्या. त्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी त्यात बऱ्याच सुधारणा केल्या आणि भारतातली पहिला संविधानाचा पहिला प्रयत्न हा जवाहरलाल नेहरूंच्या नावावर आहे, हे लक्षात घेऊया आपण. आणि ते काही फार विशेष मोठी डॉक्युमेंट नव्हती ती, पण ती विशेष का होती? कारण ती पहिली होती. आणि ते होते आपले भारतीय मूलभूत अधिकार, भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार. ती सनद होती आणि हे अधिकार आम्हाला पाहिजेत. आणि त्यानंतर तो उचलून धरला गेला आणि 1930 साली लाहोरच्या सेशनमध्ये त्याला 26 जानेवारी रोजी त्याला एक अधिष्ठान मिळालं. पूर्ण स्वराज ठराव त्याला म्हणतात. लक्षात घेऊया आपण. तो मान नेहरूंकडे गेला. त्यानंतर आपण ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळायला लागलं आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आपली बसली, एक लक्षात घेऊया, आपल्याकडे ना ब्रिटिश हटाव तो किसको बिठाव हा कार्यक्रम रेडी होता. एक्झॅक्ट किसको बिठाव नसेल, पण किसको बिठाव हे नक्की होतं. कारण ब्रिटिश गेले तर देशाचं काय, हा कार्यक्रम पाकिस्तानकडे नव्हता, तो आपल्याकडे आला, हे लक्षात घेऊया. बरं, ते 40 पासून पाकिस्तान मागायचं म्हणत होते, तरी 16 वर्षात त्यांच्याकडे प्लॅन नव्हता, म्हणून तर इतकी वर्ष मिलिटरी राज्य आलं पुढे त्यांच्याकडे सारखं. आपल्याकडे तो प्लॅन पहिल्यापासून होता. त्यानंतर पुढे जेव्हा संविधान बनलं, त्या संविधानामध्ये ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन असं म्हणतो, उद्दिष्ट पत्रिका, उद्दिष्ट ठराव. ती ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन फिरलं की आम्हाला या स्वरूपाचं संविधान पाहिजे. त्या ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनचं आजचं नाव, थोडक्यात जरा आजचं सुधारित प्रारूप म्हणजे भारताचं प्रियांबल. अच्छा, ओके. आणि ते ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन जे होतं ते जवाहरलाल नेहरूंनी फिरवलं होतं. हा मान कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये त्यांना होता. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे
चेअरमन युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, ड्राफ्टिंग कमिटी नाही, कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे चेअरमन जवाहरलाल नेहरू होते. हे लक्षात घेऊया आपण. त्यामुळे बऱ्याच अशा काही गोष्टी होत्या की नेहरूंचा तेव्हा डॉमिनन्स हा होता. बरं, दुसरी गोष्ट अनेकांना असं वाटतं की जवाहरलाल नेहरूंच्या ऐवजी सरदार पटेल प्राईम मिनिस्टर व्हायला हवे. ऑल राईट, गुड. मी म्हणतो काय चांगलेच झाले असते ते, माझं म्हणणंच. पण प्रश्न हा आहे की आत्या बाईला विषय असं तर काका म्हटलं असतं. कारण जवाहरलाल पटेलांचं निधन वल्लभभाई पटेलांचं निधन हे 1950 सालीच झालंय. करेक्ट. तेही नेहरूंपेक्षा 10 वर्ष मोठे होते. ते हार्ट पेशंट होते. मग 10 वर्षांनी पटेल गेले असते जर का 50 साली, तर कोण पुढे आलं असतं? तुम्हाला जे नको ते नेहरू तेच परत डोक्यावरून बसले असते. आणि नुकत्याच जन्मलेल्या देशात असं व्हायला नको, स्टॅबिलिटी पाहिजे. आणि त्यावेळेला हे झालं होतं, घडलं होतं हे. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की नेहरू नसते तर बरं आलं असतं असं म्हणतात. तर ते तुम्हाला जे पर्याय वाटतात ना, त्यांचं निधन 50 सालीच झालंय. 50चा पहिला हाफ पण पटेलांनी नाही बघितलेला. लक्षात घेऊया आपण. पटेलांनी पहिला आपला 26 जानेवारी बघितलाय. रिपब्लिक ऑफ इंडिया बघितलं पटेलांनी. आणि रिपब्लिक ऑफ इंडिया बघितल्यानंतर पटेलांनी पुढचे 4 महिने पण नीट बघितलेले. मग पुढे कोण झालं असं रिपब्लिक ऑफ इंडियाचा प्राईम मिनिस्टर कोण झालं असतं? ह्याचं काही उत्तर आहे का? परत नेहरूच झाले असते. परत तोच भोग आला असता. तुमच्या मते जो भोग आहे तोच आला असता परत. सो त्याला काय पर्याय, त्याला काय अर्थ नाही या गोष्टीला. पुढे असं पडतं की नंतर आफ्टर नेहरू, कारण इथूनच सुरुवात होते पहिली. अरे तू नसताच तरच बरं आलं असतं. अरे पर्यायच नव्हता त्याला, काय बोलायचं. आता आफ्टर नेहरू की पहिले प्राईम मिनिस्टर. पहिली गोष्ट म्हणजे ना, जवाहरलाल नेहरूंची एक वेगळी गोष्ट अशी होती की जवाहरलाल नेहरू हे फॅबियन सोशलिझमचा अभ्यास केलेले होते. म्हणजे जॉर्ज बर्नार्ड शॉ वगैरे ही सगळी मंडळी हे नेहरूंचे सगळे इंटेलेक्च्युअल म्हणजे फोरफादर वगैरे असं म्हणत नाही मी, फार कुटुंब आपण असं म्हणू. 1920 साली ती साधारण फॅबियन क्रांती वगैरे येऊ घातली होती ब्रिटनमध्ये. तेव्हाचा काळ नेहरूंचा ब्रिटनमध्ये गेलाय. ब्रिटिश इंडस्ट्रियल डेमोक्रेसी हा नेहरूंच्या डोक्यात एक भाग बसला होता. आणि त्यानंतर पुढे देशाची अर्थव्यवस्था कशी असावी, तर आपण ती मिश्र समाजवाद आणि भांडवलशाही मिश्र व्यवस्था पुढे आणली. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे अजिबात नव्हते मोठ्या मोठ्या उद्योगपतींकडे. बरं, असते तरी पण त्या लोकांनी फायद्यासाठी गुंतवले असते, ज्यात अजिबात चुकीचं नाहीये. मग सरकारच इन्व्हेस्टर का होऊ नये, ह्या उद्देशाने आपल्याकडे तो समाजवाद आला होता. हे लक्षात घ्या. आपल्याला अमेरिकेसारखा भांडवलशाही पण परवडली नसती आणि चीन सारखी आणि रशियासारखी आपल्याला हुकुमशाही पण परवडली नसती. हुकुमशाही हवी तर ते ब्रिटिश लोक का गेले, गोरे जाऊन काळे आले, सावळे आले, असंच आपण म्हटलं होतं. ओके, एक तसा भाग झाला होता. त्यामुळे नेहरूंना जे करावं लागलं तो नाईलाजाचा भाग होता. आणि नेहरूंच्या ऐवजी जरी कोणी असतं तरी तेच करावं लागलं असतं जे नेहरूंनी केलं. त्यामुळे नेहरूंना फक्त बोंब मारणं नेहरूंच्या नावाने काही हशील नाहीये, हे आपण लक्षात घेऊया. पण दुसरी गोष्ट अशी होती की इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उभं राहतं. फक्त एक तिथे तुला परत एकदा फक्त तेच विचारायचं की नेहरूंच्या जागी दुसरा कोणी आला असता तर त्यांनी हेच केलं असतं. हे म्हणताना आपण एकीकडे त्या मार्गाला सुद्धा व्हॅलिडेट करतोय आणि आपण हे पण म्हणतोय की म्हणजे आर यू सेइंग दॅट नेहरूंनी जे केलं ते योग्य होतं, पण त्या जागी दुसरा कोणी जरी आला असतं तरी त्यांनी तेच केलं असतं, म्हणजे तो काही फार आउट ऑफ द बॉक्स जाऊन केलेलं काही फार वेगळी गोष्ट नव्हती, असं काही आहे? अगदी बरोबर आहे. दुसरं काय म्हणजे म्हणून नेहरूने 4 केलं ते 4 सर्वसामान्य लोकांसारखं केलं असं म्हणायचं म्हणून नेहरू ग्रेट नाहीत, आणि नेहरूंनी चुका केल्या म्हणून पण म्हणायचं म्हणून नेहरू ग्रेट नाहीत, असं नसतं ना. काय पर्याय होता? नेहरूंच्या जागी दुसरं कोणी आलं असतं तरी तेच झालं असतं. पण मग दुसरा पर्याय काय होता? भारतासारख्या गरीब देशाला 36 कोटीची तेव्हाची आपली लोकसंख्या होती. सोपी नाहीये का? 36 कोटी आज अमेरिकेची पण नाहीये. आणि नवीन प्रदेशात एखाद्या जर आज अर्थव्यवस्थेची गरज आहे, पायाभरणीची गरज आहे, तर काय करायचं? तर त्यावेळेला नेहरूंची जी सेकंड एक आपण महालनोबिस स्ट्रॅटेजी आपण म्हणतो, खास करून जी सेकंड पंचवार्षिक योजना होती नेहरूंची, ती पूर्णपणे उद्योगधंद्याला, अवजड उद्योगांना वाहिलेली होती. हे आपण लक्षात घेऊया. येस 56 साली आपल्या देशामध्ये आयआयटी उभ्या राहिल्या, आयएम उभ्या राहिल्या, एम्स उभ्या राहिल्या. आपल्याकडे एलआयसी उभी राहिली. म्हणजे त्याचं बरंच क्रेडिट सीडी देशमुखांकडे जातं, हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे मोठं एक काम आहे. ओके, हे लोक आपल्याकडे उभे राहिले, ह्या सगळ्या संस्था आपल्याकडे उभ्या राहिल्या. त्या फॅक्टरमध्ये आपण विचार केला तर नेहरूंनी जे केलं ते त्या काळाला साजेसं होतं. दुसऱ्या कोणी आलं असतं तरीही ते केलं असतं. म्हणून नेहरूंनी केलं त्याला काही विशेष मानायचं नाही, ह्याला काय अर्थ नाही. आपल्याकडे दुसरा प्लॅन काय आहे हा एक फार. त्याच वेळेला आपण हे त्याच्याकडे नंतर येऊ. मी एकच फक्त वाक्य बोलतो की फॉरेन पॉलिसी नॉन अलाइनमेंट, दुसरा पर्याय काय होता? एका बॉर्डरवरती
आपला चायना आहे. बरोबर आहे. दुसऱ्या आणि बरं त्यात एक दोन्हीकडे पाकिस्तान आहे. सगळ्यात मोठी आजही बांगलादेश तो पाकिस्तान होता. दोन्हीकडे पाकिस्तान आहे. नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट आणि ईस्टला. एका बॉर्डरवरती चायना आहे. त्यावेळेचा रशियाचा मॅप जर का बघितला तर अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तान तेव्हा होता तर रशिया आणि भारतामध्ये फक्त अफगाणिस्तान होता. म्हणजे लेस देन पुणे सातारा, 110 किलोमीटर आहे पुणे सातारा. त्याच्यापेक्षा कमी अंतर भारत आणि रशियामध्ये होतं. म्हणजे तुम्ही 4 शत्रू लगेच अमेरिकेच्या गोटात गेलं की तुम्ही 4 शत्रू लगेच तुमचे तयार करताय. मग अमेरिकेच्या गोटात जाऊन काय म्हणजे आज युक्रेनचं काय झालं बघतोय ना आपण. चला युक्रेन युद्ध हरला नाहीये पण स्थैर्य आहे का हे अमेरिकेच्या नादी लागल्यावर असं सगळ्यांचं होतं. हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे जर आपण यांच्या गोटात गेलो असतो पूर्णपणे रशिया आणि चायनाच्या तर ते एथिस्ट आहेत. या देशात कधीही नास्तिकतावाद रुजणार नाहीये. आपण मशीनची पूजा करणारे आहोत. त्यामुळे देव यंत्र धारण करा म्हणून सगळं ठीक आहे. विंदा करंदीकरांची कविता यंत्रावतार म्हणा. यंत्राची पूजा करतो आम्ही दसऱ्याला. काय बोलतोय आपण. लक्ष्मी बरोबर यंत्र पण असतं. आपल्याकडे पोलीस लोक स्टेशनची पूजा करतात. AK-47 ची पूजा करतात पोलीस लोक आपल्याकडे. फॅक्ट ही आणि ते प्रेमाने करतात ती सगळ्या गोष्टी. हो प्रश्नच नाही. मग काय त्यामुळे आपला देश नास्तिक बिस्तिकचा प्रश्नच नाहीये. आपला देश अस्तिकच राहणार. त्यामुळे कम्युनिझम इकडे तो वरवर आकर्षक वाटला म्हणून तो रुजणं मूर्खासारखा भाग आहे आणि नाही तो कुठेच रुजला नव्हता. हा एक भाग झाला. त्यामुळे तेही शक्य नव्हतं. प्लस त्याच वेळेला मग आपल्याकडे हुकुमशाही. अरे लोकशाहीसाठी आपण फाईट केली. त्यामुळे नॉन अलाइन मुवमेंट आपण जी म्हणतो ना ती सुद्धा म्हणजे एक तो नाईलाज होता. तो त्यांनी स्किलफुली पुढे नेला. त्याच्यावर आपण पुढच्या कधी प्रश्नामध्ये हात घालू. ग्रेट. आपण जर आता नेहरूंची फिलॉसॉफी बघितली ना की नेहरूंनी तो विचार का उचलला. आपण आता परत गांधींकडे जाऊया की गांधी विचारांचं सुद्धा तसं गांधी भक्तांमध्ये फार कौतुक आहे. गांधीवाद ज्याला म्हटलं जातं. भारताचं भलं ह्याच गांधी विचारातून होऊ शकतं असा विश्वास नेहमी गांधी समर्थकांकडून भक्तांकडून केला जातो. हा गांधी विचार नेमका काय जो काही गांधी विचार म्हणून आपल्या समोर येतो. कारण सुरुवातीला तू म्हणालास तसं तो एक चतुर नेता होता. तर त्यांचा काही अशी फिलॉसॉफी असा गांधीवाद खरोखर काही होता का. तो असेल तर तो काय आणि देश आजही त्याच विचाराने पुढे जावा असा इतका उत्कृष्ट असं काही ते होतं का. कसं आहे एक लक्षात घेऊया आपण. अनेक अँगल्स आहेत त्या विचाराचे. गांधीवादी विचाराचे अनेक अँगल्स आहेत. म्हणजे गांधीयन अर्थ विचार एक आहे, गांधीयन राजकीय विचार एक आहे आणि गांधीयन एक पर्सनल चारित्र्याचा विचार आहे. ओके. आता त्यात असं होतं की हार्डकोर गांधीवादी जर का तुम्ही असाल समजा तर म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे गांधीयन विचारांमध्ये पण आहे. ओके. आपल्याकडे गांधीयन आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर का बघितली तर म्हणजे जे गुरं आहेत त्या गुरांना येस गोरक्षण आहे. गोरक्षण गांधीयन विचार आहे ते गोळवलकरी विचार नाही तो. ओके. तर तो एक जपा. त्यानंतर निसर्गाचं रक्षण करा. शक्यतो मद्यपान टाळा. हे जे सगळे भाग आहेत ना हे सगळे गांधीयन विचारांचे भाग आहेत. हे लक्षात घेऊया. पंचायत राज आपण जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन बघतोय ना. ओके. BMC असो TMC असो का KDMC असो हे सगळे गांधीयन स्वराज्य संस्था. येस हे सगळं गांधीयन विचारातनं आलेलं आहे. आणि ते इतकं कट्टर आहे की डॉक्टर आंबेडकरांचा स्थानिक स्वराज्य संस्थांना विरोध होता तरी ते आपल्याकडे राबवलं गेलं. ओके. पण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ग्रामीण व्यवस्थाच नकोय, आम्हाला शहरीकरणाचे आम्ही कारण ग्रामीण म्हणलं की तो अंधार आहे आणि आमच्या कोणवाड्यात आम्हाला तिकडे कोणला आणि आम्हाला काही अधिकार नाही तिकडे. पण तरी आपल्याकडे ते आणलं गेलं. ओके. सो असं या बाबतीत तो विचार फारच चांगला आहे. दुसरी गोष्ट अशी की नेता या बाबतीत जर का विचार केला आपण तर गांधीजींचा नंबर त्यावेळेला बराच वरचा होता. ते नाकारण्यात काही अर्थ नाहीये. दुसरं कोणतं नेतृत्व उभं का नाही राहिलं. बरं काय यांनी काय खुंची राजकारण गांधी कधी खेळलेच नाहीये. ओके. खुंची राजकारण जे आपण म्हणतो ते कधीच खेळलं गेलं नव्हतं. तिसरा महत्वाचा भाग असा होता की गांधीयन अर्थव्यवस्था. म्हणजे आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम असा आहे ना की खलनायक नायक ही वेळच काय ते माहिती. आपण एखाद्याला ना देवत्व देऊन ठेवतो. एक्झॅक्टली. देवत्व देऊन ठेवलं ना की त्याने केलेली
ती एक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची असते. म्हणजे मग दोन एक्स्ट्रीमच आहेत, एकतर तो टोटल नायक आहे किंवा टोटल खलनायक आहे. माझा सर्वात नावडता मी अगदी छाती टोकपणे सांगतो, माझा सर्वात नावडता गांधीयन विचार कोणता असेल ना, तो गांधीयन अर्थव्यवस्था. बरं. सरळ सरळ सांगतो, कारण हाताने मी माझे शर्ट विणू, हाताने मी जर का माझे जोडे बनवू, ओके, आणि त्यासाठी साधी आणि उच्च विचारसरणी, तर मी समाजाला कॉन्ट्रीब्युट कधी करू? मी शिक्षक आहे समजा, आणि हजारो मुलांना जर का मी शिकवणार आहे, भले मी पैसे मिळतो म्हणून शिकवेन, पाट्या टाकल्या तरी 4 मुलांचं भविष्य बनेल. माझं समाजाला कॉन्ट्रीब्युशन आहे, ते मी कधी देऊ? माझ्या हाताने जर का माझे शर्ट विणत बसलो तर ती काम मला डेलिगेट करावी लागतील. मला हवा तेवढा तांदूळ जर का मी माझ्या अंगणात बनवायला लागलो, मी फ्लॅटमध्ये राहतोय मुंबईमध्ये, मी कुठून माझं तांदूळ बनवू? मला ही कामं डेलिगेट करावी लागतील. प्लस महत्वाचं असं आहे की हा एक खूप मोठी आपण चूक केली आहे सगळ्यातनं. ती म्हणजे ना, आपल्याकडे यंत्रावतार आपल्याकडे आला, तो असा 11-11 पद्धतीने आला, आणि आपण येट पैसे मिळवणं हे कुठेतरी पाप मानत बसतो. बरोबर. हा कुठेतरी त्यागाचा आणि कुठेतरी एक ते गांधीयन प्रिन्सिपल्स आपण जी अर्थकारणात आणली की ती आपण चुकतो. म्हणजे गांधींचं म्हणणं असायचं, तुमचे मार्ग ठरवतात की तुमचा रिझल्ट काय असणार आहे. तुमचं नियोजन, तुमचा हेतू काही असेल, हेतू जाऊ दे, तो तुम्ही अचीव कसा करायला जाता, तुमचा मोटिव्ह, त्यावर तुमचा अंतिम परिणाम ठरतो. त्याला मीन्स आणि एंड थिअरी म्हणतात. मोटिव्ह आणि मीन्स म्हणजे तुमचे मार्ग, माध्यम तुमची. येस. तर ते म्हणता आपल्याकडे झालं असं या सगळ्यामध्ये की एक पैसे मिळवणं आपल्याकडे फार पापी समजलं गेलं, हे लक्षात घेऊया. आणि म्हणून पैसे मिळवणारे लोक थांबले नाहीत. गांधीजी हे गुजराती होते, आणि म्हणून गुजराती समाज आज पैसे मिळवण्यात खरंच आदर सन्मान करावा एवढा मोठा आहे. अगदी खरं फ्रँकली. मग गुजराती, मग राजस्थानी मारवाडी लोक असतील समजा, किंवा अगदी मोठे लोक असतील, महाराष्ट्रातले, पश्चिम महाराष्ट्रातले साधारण शेतकरी असतील, ही मोठी माणसं आहेत या बाबतीत, आणि त्यांची उद्यमशीलता केवढी महत्वाची आहे हे लक्षात घ्या. मी कोकणातल्या लोकांना पण ते म्हणेन की जे खरंच मोठे आलेत. इथे गांधीवाद कुठे उपयोगी आहे? थोपवायला जेव्हा जाता तुम्ही तेव्हा काय म्हणता, आणि काय लक्षात घेऊया आपण, मला एका अतिशय मोठ्या आदरणीय व्यक्तीने सांगितलं होतं, लहान असतानाच त्यांच्यावर एक गारुड होतं, आणि त्यांनी रामकृष्ण तीर्थ, स्वामी रामानंद, सॉरी, मराठवाड्यातले रामानंद तीर्थ यांना त्यांनी मोठ्या आलिशान गाडीतून त्यांनी प्रवास करताना बघितलं होतं. ओके. आणि त्याला चीड आली होती, पण नंतर कळायला लागलं की काम वाढलं की कम्फर्ट हवा असतो, त्यालाच ग्रोथ म्हणतात. आणि आपण शेवटी म्हणतो ना, पैसा सर्वस्व नसेल, पण मर्सिडीज मध्ये रडावं माणसाने, रिक्षेत बसून रडू नये, का सायकलवर बसून रडू नये, म्हणजे गांधी विचार नाकारतो. येस येस येस. पैसा तुम्ही तुमच्या गरजा कमी ठेवा, तुमचं यव कमी करा, तुमचं गरजा हेच सगळ्या गरजा तुमच्या असतात, हेच सगळ्या काय तुमच्या वासनांचं आहे, वाईटाचं मूळ आहे. हा. अरे हो, पण माझ्या गरजा जर का प्रचंड मोठ्या आहेत, मला विमानाने प्रवास करावा लागतो, मला मर्सिडीज शिवाय चालत नाही, आणि ह्याचं कारण असं आहे की मी 1,00,000 कामगार जर का कामावर ठेवतोय, त्यांची गरज चालवतोय, तर माझ्या गरजा काय प्रकार आहे हा सगळा. एवढं करून यांचे बरोबरचे कोण? गांधींच्या बरोबरचे हो बिर्ला, मानसपुत्रांचे गांधींच्या. ओके. त्याचबरोबर ट्रस्टीशिप काउन्सिल, काय म्हणतो, ट्रस्टीशिप ऑफ प्रॉपर्टी, असं गांधींचं म्हणणं होतं. ट्रस्टीशिप ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय? तुमचे पैसे जर का तुमच्याकडे प्रचंड असतील ना, तुम्ही ट्रस्टी समजा स्वतःला. हा विचार फार उदात्त आहे. आणि त्या ट्रस्टी समजा स्वतःला. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे टाटा ट्रस्ट, टाटा फॅमिली. रतन टाटांचा बिझनेस एवढा मोठा असून पण ते जगातल्या श्रीमंत लोकांना त्यांचं नाव लागलं. त्याचबरोबर अजून एक भाग म्हणजे फिक्की हा जो प्रकार आहे, ओके, तो गांधींच्याच विचारातनं आलेला आहे. पण म्हणून हे काय सगळे गांधीवादाचे पाईक नाही आहेत. सो काही गोष्टी आहेत अशा. आणि एक शेवटचं एवढं सांगतो की आपल्याकडे ना मोठ्या प्रमाणामध्ये हा रुजला, म्हणून आपल्याकडे नया दौर सारखे सिनेमे मोठे झाले. म्हणजे घोडागाडीवाले किंवा बैलगाडीवाले हे हिरो, आणि टेम्पो आणणारा विलन, यंत्र आणणारा विलन, नवीन शोध लावणारा विलन,
आणि एवढं पण प्रत्येकाला व्हायचंय, नवीन नवीनच शोध लावायचा, प्रत्येकाला कम्फर्ट हवाच आहे. मग हा दुतोंडीपणा कशाला? आजही आपण एखाद्याला आशीर्वाद देताना धनवंत हो म्हणून आशीर्वाद देतो कुठे? उलट तो जर का म्हणाला नाही मला पैसे हवेत जगण्यासाठी म्हणून. मी फॉर एक्झाम्पल एवढंच सांगतो, सचिन तेंडुलकर एकदा म्हणाला होता, सचिन तेंडुलकर बद्दल डॉन ब्रॅडमननी सांगितलं होतं की हा माझ्यासारखा खेळतो. माझ्या बायकोला म्हणालो, अगं हा बघ हा माझ्यासारखा खेळतोय. त्यावेळेला सचिन तेंडुलकरनी सांगितलं, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान किंवा सर्वात मोठी कमाई आहे. पुढचा प्रश्न, मी तुला पैशाची किंमत नाही का? हे असं सगळं होत आहे. त्यामुळे कुठेतरी ना हा दांभिकपणा जायची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एकदा तो गेला ना की बऱ्याच लोकांचे आयुष्य उजळून निघतील. मुलांकडे सॉलिड टॅलेंट आहे मुलांकडे, पण ती फुटेपर्यंत विझून जात आहेत. त्यांना कुठेतरी आपण थांबवते. उत्तम मार्गाने प्रचंड पैसा मिळवा, हे जेव्हा मुलांना आपण ठासून सांगू, उत्तम मार्गाने, म्हणजे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, देशाला नाही, समाजाला नाही आणि व्यक्तीलाही नाही, पण प्रचंड पैसा मिळवा, लाभ झाला पाहिजे समाजाला, हे जेव्हा येईल कॉम्बिनेशन, प्रत्येक जण त्यावेळेला चांगला उद्योजक किंवा चांगला नोकरदार पण बनायला लागेल. नेहरूंचं काय या विचारांबरोबर सिंक आहेत की? म्हणजे कसं झालं सांगतो त्यावेळेला. म्हणजे त्यावेळेला जे आपलं नॉन लाईन मुवमेंट होती, आता गंमत अशी होती की पंचवार्षिक योजनांसाठी फायनान्स यायचा अमेरिकेकडनं. मेन फायनान्सर अमेरिका होती. उद्या तांदूळ आला, भले तो गहू जो होता पीएल 480 वगैरे, तो भले डुकरांना घालायच्या लायकीचा होता, पण तो आला रशियाकडनं नाही ना आला. तो अमेरिकेकडनं केवढी मोठ्या प्रमाणात त्यावेळेला मदत झाली. चीनच्या युद्धातली मदत अमेरिकेकडनं होती. ते करता करता आम्ही केलं काय, तर गरजेला मदत अमेरिकेकडनं घेतली आणि देशातलं वातावरण मात्र प्रो रशिया ठेवून दिलं. आणि बरं, रशियाचा जर्मनीवरचा विजय हा सेलिब्रेट कसा आला, गरीबाचा श्रीमंतावरचा विजय. आणि जपान हा जर्मनीपेक्षा नालायक होता. जपान जर्मनीपेक्षा नालायक होता. त्याला जेव्हा अमेरिकेने नेस्तनाबूत केलं, तो जर का तुम्ही इतिहास वाचलात ना, जपानने काय केलंय चायना बरोबर, व्हिएतनाम बरोबर, इंडोनेशिया या देशांबरोबर जपानने काय केलंय, आणि पुढचा शिकार भारत होता त्यावेळेला. हो होता ना. म्हणजे अगदी आपलं जावा हे आपलं अंदमान निकोबार सगळं. मग ते केलंय तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांची शिक्षा त्यांना मिळाली. अमेरिका ग्रेट नाहीये, पण ठकास महाटक मिळाला. हा मात्र आपण आज असा काय सेलिब्रेट करतो की श्रीमंताचा आणि सैतानाची लेकरं असं म्हटलं गेलं त्याला, त्या अणुबॉम्बाला. बरोबर. हा, हो हो हो, सैतानाची लेकरं म्हटलं गेलं. आणि त्याच्यामुळे होतंय कसं की कुठेतरी यंत्रावतार किंवा नवीन विज्ञान ह्याचा कुठेतरी आपण पॉलिसीमध्ये वापर करणार, पण धोशा मात्र करायचं लावणार गरीब विरुद्ध श्रीमंत याचा. नाही, पण धिस वॉज नेहरू फिलॉसॉफी. पॉलिसी होतीच ना ती. म्हणजे विचार करूया एका गोष्टीचा की जपानचं आज इमेज जी आपल्या देशात आहे ती एक अत्यंत आदरातिथ्य करणारा, सभ्य, शांत वगैरे वगैरे देश अशी आहे. ही कोणी तयार करून ठेवली? हत्ती जपानला भेट दिला होता, शिंजो आबेंचे आजोबा होते ते. हत्ती जपानला जेव्हा भेट दिला तिथून हे सगळं सुरू झालं. मला काय त्याच्याबद्दल तक्रार नाहीये, पण त्यानंतर असं झालं की अमेरिकेने जे केलं ते पूर्णपणे चुकीचं म्हटलं गेलं आणि अमेरिकेची इमेज एवढी डाऊन झाली जगभरामध्ये. मी ते काय फार ग्रेट नव्हते, पण शिव्या घालाव्यात असं कॅरेक्टर नाही या देशाचं. आज त्यांनी जी काही स्वतः मजल मारलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून, ती अमेरिकेनेच मारलेली आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा पैसा हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा, आधी बुद्धिमत्तेचा, मग मेहनतीचा, त्याच्यानंतर मग आला तर शोषणाचा, असा आहे. तो नाकारू शकत नाही आपण. शोषण नाही केलं तर त्यांच्याकडे येणारा 25% पैसा कमी होईल, पण तो नाकारू शकत नाही ना आपण. बरोबर. कायद्याच्या अनुषंगाने सगळं होतंय शेवटी. त्यामुळे कुठेतरी असं झालं की या देशामध्ये हे असं वातावरण राहिल्यामुळे पूर्णपणे वातावरण आपल्याकडे प्रो रशिया राहिलं. मी एवढंच फक्त सांगतो ओंकार, त्यावेळेला सोव्हिएत युनियनची शक्ल झाली. भिकारी होता देश, हा देश भिकारी होता फ्रँकली स्पीकिंग. ती शक्ल झाली त्यांची आणि त्यावेळेला कळलं, अरे आपण भिकारी राहिलो. म्हणजे सुरुवातच त्यांनी गोर्बाचेव पासून केली होती. गोर्बाचेवने जेव्हा सगळं ओपन केलं, पेरेस्ट्रॉइका आणि ग्लासनोस्ट, तेव्हा कळायला लागलं की हा देश भिकारी ठेवून अमेरिकेबरोबर स्पर्धा केली जाते, जे आज पाकिस्तान भारताबरोबर करायला बघतोय. ओके, देशाला उपासमार लोकांची ठेवून शस्त्रास्त्र. त्यानंतर जेव्हा हा देश शक्ल आली तेव्हा प्रश्न पडला की अरे झालं काय, यांचा पैसा गेला कुठे? तर मला सांगितलं गेलं होतं की मोठे भूकंप येऊन त्यांचं सोनं जमिनीत गाडलं गेलं. आणि आम्हाला ते खरं वाटलं होतं लहान असताना. बाप रे.
म्हणजे मीही एक काळ असा होता की म्हणजे इतकं मोठं सोशल पॉलिटिकल फायनान्शियल फेलियर हे असं लपवलं गेलं आपल्याकडे, हे असं झालं होतं. आणि त्यावेळेला झालं कारण अर्थव्यवस्थेत ते चुकलेत हे मानतच नव्हते कोणी, कारण ते गरीब आहेत ना, गरीब कधीच चुकू शकत नाही. श्रीमंतच काय चुकतो, असा तो सगळा एकंदर आपल्याकडचा भाग होता. म्हणून थोडस ते सायकोलॉजी कुठेतरी आपली चुकली हे लक्षात. नेहरूंच्याच पॉलिसीजवर विचार करताना भारताची डिफेन्स पॉलिसी नेहमी चर्चिली जाते. भारताच्या संरक्षणाच्या बाबतीत नेहरू कमालीचे ढिसाळ होते, बेफिकीर होते. नेहरूंना काश्मीर प्रश्न हाताळता आला नाही, मुळात त्यांनीच तो जन्माला घातला. त्यांची पंचशील योजना, चीन बद्दलचा भोळा भाव, यामुळे तिबेट प्रश्न आपल्या सीमेवर उभा राहिला. हे सगळे आरोप नेहरूंच्या बाबतीत नेहमी केले जातात. तर नेहरू आणि इंडियन डिफेन्स याबद्दल व्हॉट डू यू थिंक? पहिली गोष्ट म्हणजे ना, नेहरूंनी ज्या चुका केल्या, अनेकांना ऐकून आवडणार नाही हे, नेहरूंनी चुका केल्या तर हो केल्या, मोठ्या केल्या. त्या चुका वाजपेयी सरकारकडे 99ला झालेल्या आहेत, हे लक्षात घेऊया आपण. पण वाजपेयी सरकार हे 99 साली एका मोठ्या झटक्यातनं सावरलं आणि त्यांनी ती मॅच जिंकली होती कारगिलची. ओके, जिंकली हेही म्हणणार नाही, कारण आपण ते युद्ध जिंकलो आणि आपल्याला जो करावा लागला तो पाकिस्तानला हवा त्या टर्म्सवर करावा लागला, हे लक्षात घेऊया आपण. पण एखादी 350चं चेसिंग करताना वन डे मध्ये तुमचा 4 आउट 10 स्कोर आहे आणि तुम्ही सुरू केले, ती मॅच जिंकली, खूप आहे. तुम्ही नाचा की अरे काय मॅच जिंकली म्हणून, पण 4 आउट 10 का होता, हा अन्सरेबिलिटीचा भाग असतो, बरोबर. हे का म्हणतोय मी, कारण आपल्यावर आक्रमण झालेलं आपल्याला माहित नव्हतं. आणि त्यात झालं असं होतं की 56 साली आपण ते पंचशील केलं होतं. सगळ्यात महत्वाचं असं आहे ना की तिबेट हा चायनाचा भाग होता 16 सालापर्यंत, ओंकार, हे अनेकांना माहित नाही. 1916 साली सिमला करार झाला. सिमला हा 71-72चा नाही, हा 16 सालचा. बरं. सिमला कराराच्या अंतर्गत आउटर तिबेट, इनर तिबेट हे भाग पडले आणि त्यात आउटर तिबेट जो आहे तो भारत आणि चीनच्या मध्ये बफर ठेवला गेला. ब्रिटिश हे एवढे भयंकर स्मार्ट होते की रशियापासून स्वतःला संरक्षण हवं म्हणून अफगाणिस्तान तोडला आपल्यापासून. भारत पाकिस्तान तेव्हा एक होते. इमिजिएट नेबर रशिया होता त्यावेळेला, आजचा रशिया नाही, 91 पर्यंत रशिया शक्ल होईपर्यंतचा. त्यांनी भारत पाकिस्तान बफर केला आणि चीन पासून संरक्षण म्हणून चीनचाच एक भाग तोडून तिबेट हा बफर केला. आता ब्रिटिश निघून गेल्यानंतर ही सिस्टम न मानणारे मायकालाल पैदा होतील की नाही, झाले. मग त्यांनी काय केलं, 56 साली आपण हे पंचशील केलं. पंचशील ही बेसिकली ही कौशल्याची गोष्ट नाही, ही एक प्रकारे गोड नाईलाजाची गोष्ट होती. तुमच्या तंबूत उंट येऊन शिरला, हत्ती येऊन शिरला की तुम्ही काही करू शकत नाही, जायची वाट बघत बसावं लागतं. ती कोरोनाची नाही काय, ये हाती तो गया, कोरोना का हाती, बरोबर आहे. 49 साली ज्या वेळेला तिबेट चीन स्वतंत्र आला, म्हणजे आपण चीनची राज्यक्रांती म्हणतो, आणि हुसकावून लावलं, तैवानमध्ये हुसकावलं तेव्हाच्या सरकारला त्यांनी. त्यावेळेलाच नेहरूंचं वाक्य होतं की 5,500 वर्षामध्ये पहिल्यांदा अशी एवढी मोठी बॉर्डर होते. म्हणजे त्यांनी विचार केला होता की तिबेट त्यांच्या ताब्यात जाणार. मग त्यातूनच पुढे कुठेतरी ह्या संघर्ष होऊ नये म्हणून त्यांनी चीन आणि भारताच्या मध्ये पंचशील केलं होतं, बरोबर आहे. पंचशीलचा अर्थ हा होता की हा धोका आपण मान्य केला, कारण पंचशील ट्रीटी तशी होती, करारात त्यांना बांधता यावं. सो द वे वॉज टू एंगेज. सो धोका हा मान्य केला होता. त्यानंतर पुढे 59 साली ही तिबेटने एक्सपेक्टेड असताना तिबेट गिळला चीनने, एक्सपेक्टेड होतं सगळ्यांना. त्यावेळेला आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलन सुरू झालं की असा कसा तिबेट गिळला. आता काय आपण तिबेटच्या मागे उभं राहून चीनशी हे करणार आहोत का? अरे इथे आपण युक्रेनच्या मागे उभे राहत नाही आहोत, कशाला दुश्मनी मोलायची. पण त्यावेळेला झालं असं की तिबेट नुसता नाही गेला, तर तिबेटच्या बरोबर अरुणाचल प्रदेश वगैरे जे भाग आहेत ना, जे चीन तिबेटचेच भाग मानतो, लडाख जे चीन तिबेटचे भाग मानतो, तिथेही तो आला. मग आपला भाग गेल्यानंतर लोक विचारायला लागले, अरे तुमचं धोरण काय, तुमचं धोरण काय आहे. उद्या हे म्हणतील की हिमाचल पण तिबेटचा भाग आहे, हिमाचल पण तिबेटचा भाग आहे, ते लोक म्हणायला लागले. आणि तुम्ही नीट बघितलं ना तर लडाख, तिबेट हे कोल्ड वाळवंटाचे भाग आहेत, कोल्ड डेझर्टचे भाग आहेत, शीत वाळवंटाचे. इव्हन अरुणाचल प्रदेश म्हणा तवांग जिल्हा,
त्यामुळे मग 59 सालापासून ती देशभरात बोंबाबोंब सुरू झाली आणि 62 साली तो निर्णय घेतला गेला आणि आपण कडकडून टीका केली. पण 59 ते 62 त्या दरम्यान आपली मिलिटरी प्रिपरेशन नव्हती. हा सर्वात मोठा, म्हणजे ट्रोल केलं गेलं नेहरूंना 3 वर्ष आणि मिलिटरी प्रिपरेशन आपली नव्हती, हे लक्षात घेऊया. दुसरी गोष्ट, आपल्याकडे तेव्हा रिपोर्ट्स येत होते की अचानक, म्हणजे रिपोर्ट त्यावेळेला काय होते, फॉरेन मिनिस्ट्रीकडे रिपोर्ट येतात आणि डिफेन्सकडे येतात की तिबेट आणि भारताच्या म्यानमार आणि तिबेटच्या सीमेवरती, तिबेट मध्ये तेव्हा होतो भाग, तर त्या सीमेवरती अचानक खेचर वाढलेले, खेचर वाढले आणि त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं, लक्षात दिलं नाही त्याच्याकडे. आणि नंतर ते युद्ध संपलं आणि वाढलेले खेचर अचानक कमी झाले. खेचरांबरोबर खेचरामधली माणसं पण होती प्रत्येक खेचराबरोबर. हा रॉचा रिपोर्ट होता, हा तेव्हा आयबीचा रिपोर्ट होता. त्या आयबीने पुढे माती खाल्ली होती हे लक्षात घ्या आणि म्हणून पुढे रॉ स्थापन करावी लागली. लक्षात घेऊया. म्हणजे आयडिया ती बेसिकली लाल बहादूर शास्त्रींची आणि वर्कआउट केलं इंदिराजींनी त्यावेळेला. त्यामुळे हे होणार हे माहिती होतं, आपलं प्रिपरेशन नव्हतं, तो दोष एक जातो, हे लक्षात घेऊया. फक्त झालं असं होतं की 99ला पण ती आपली चूक झालेली, पण आपण सावरलो त्यातनं. सगळ्यात मोठं 99चं श्रेय आपल्या जवानांचा तर प्रश्नच नाही, पण युद्धाच्या पलीकडे जे श्रेय असतं, युद्धाचं श्रेय जवानांचं, पण युद्धाच्या पलीकडे जे श्रेय असतं ते भारताच्या डिप्लोमसीचं होतं. ती त्यावेळेला कुठेतरी, पण त्याच्यानंतर हा विचार एक करूया आपण की शेवटी धावून कोण आलं. आपण जेव्हा रशियाकडे गेलो, रशियाने सांगितलं एक भाऊ आणि एक मित्र आहे, ओके, ब्लड इज थिकर दॅन फ्रेंडशिप, हे सांगितलं होतं रशियाने. मग आपण धावून कोणाकडे गेलो, अमेरिकेकडे गेलो. अमेरिकेने मग नंतर डोळे वटारले होते, पण त्यावेळेला असं झालं होतं, इस्रायलचा रिपोर्ट असा आहे की इस्रायलने आपल्याला मदत ऑफर केली आणि आपण इस्रायलला म्हटलं होतं या तुम्ही मदत ऑफर करा, पण प्लीज तुम्ही तुमचा झेंडा घेऊन येऊ नका. असा एक भाग आहे. सो बरेच असे आयाम आहेत त्याला. नक्की त्या चुका झाल्या होत्या, पण ठीक आहे, झाल्या त्या चुका. आता 60 झाली, 70 वर्ष होतील त्या सगळ्या गोष्टींना. किती त्याला आता त्यातनं धडा घेणं हे जास्त महत्वाचं आहे. नाही, प्रश्न धडा घेण्याचाच आहे आणि तो धडा घेण्यासाठी चूक ऍक्सेप्ट करण्याचा आहे. मुळात ती चूक झाली होती की नाही हे समजून घेण्याचा आणि झाली असेल ती ऍक्सेप्ट करण्याचा. सो नाहीतर इतिहासावर चर्चा कशाला, राईट? आपण नेहरू आणि गांधी, स्वातंत्र्यानंतरचा भारत हा विचार करताना आंबेडकर हा एक फार मोठा फोर्स त्या काळातला होता. बाबासाहेब आंबेडकरांना जो इस्लाम प्रश्न समजला तो गांधी नेहरूंना समजलाच नाही, असं इतिहासाकडे बघितलं तर वाटतं. फाणी समर्थात उतरलेले आंबेडकर इतकं म्हणून जातात की पाकिस्तान निर्मिला गेला म्हणजे हिंदूंवरचं लागलेलं ग्रहण सुटलं, अशा अर्थाचं वाक्य एकीकडे आंबेडकर वापरतात आणि दुसरीकडे गांधीजी मात्र म्हणतात की ओव्हर माय डेड बॉडी, असा स्टान्स गांधीजींचा होता. आम्ही राज्यकर्ते आहोत हे मुस्लिमांमधून वेळोवेळी म्हटलं गेलं, तुम्ही आमचे नाही हे गांधींना वेळोवेळी म्हटलं गेलं, पण गांधींना समभाव हिंदू मुस्लिम भाई हवंच होतं आणि त्या भाईचाऱ्यासाठी हिंदूंनी किंमत मोजली तरी चालेल इथपर्यंत पुढे गांधीजी जात होते, असं किमान इतिहासाकडे बघितल्यावर दिसतं. तरी तर डू यू थिंक इथे गांधी नेहरू दोघेही हा प्रश्न समजण्यात कुठेतरी कमी पडले आणि आज जो भारतासमोर इस्लामी अतिरेक्याचा प्रश्न आहे तो यातून कुठून तरी येतो असं वाटतं का? त्यांच्या ना ते निर्णय घेणं जीवावर आलं. मी प्रश्न समजला नाही असं कदाचित म्हणणार नाही, निर्णय घेणं जीवावर आलं होतं. याचं कारण असं होतं ना, ज्या वेळेला फाळणी झाली, त्या फाळणीत जेव्हा झाली त्यावेळेला ह्यांनी डेस्परेटली असे अनेक मुसलमान नेते होते आणि राजे पण होते की ज्यांना भारतात राहायचं होतं पण त्यांना पाठवून दिलं. ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला खास करून दोन्ही देशांच्या बॉर्डर्स ज्या होत्या. पण सर मला काय म्हणायचं, म्हणजे सॉरी मध्येच तोडतोय मी, आपण फाळणीपर्यंत म्हणजे फाळणीपर्यंत तो प्रवास आहे, राईट? गांधीजी भारतीय राजकारणात पूर्ण ताकदीने साधारण 25 पासून उतरले असं जरी आपण मानलं, 30 पासून उतरले असं जरी मानलं, तरी पुढची 10-15 वर्ष सतत हा विषय चर्चेत येत होता. हिंदू मुस्लिम होणार काय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य करणार काय, ही चर्चा सतत होत असताना, दंगली घडत असताना गांधी नेहरूंचा स्टॅन्स क्लिअर होता की नाही आम्ही एकच आहोत आणि त्यांना वेळोवेळी सांगितलं होतं नाही तुम्ही आमचं नाही आहात. हा प्रश्न सतत समोर येत होता ना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म आणि हे सगळं पुढे. मी तेच म्हणतोय मी की फाळणी होताना फार काटेकोर पद्धतीने झाली ओंकार, पण प्रश्न हा आहे की फाळणीचा निर्णय कधी झाला माहितीये? आपलं ऐकून हसायला येईल
आश्चर्य वाटेल रात्र. आपल्याकडे 15 ऑगस्ट 1947 आपलं स्वातंत्र्य मिळालं आणि फाळणीचा निर्णय हा जानेवारी 47 घेतला गेला. हो. हे कसं, ते सुद्धा कसं माहितीये लीगली कसं, तर 46 साली निवडणुका झाल्या, प्रांतिक निवडणुका, आणि 9 डिसेंबर 46 आपली कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आली. असेंब्लीने ज्यावेळेला मुस्लिम लीगच्या सदस्यांनी नकार दिला त्या असेंब्लीमध्ये सामील व्हायला, त्यावेळेला फाळणी कन्फर्म झाली आणि ती त्याला जानेवारी 47 उजाडला. आता अरे एक फॅमिली जरी एकमेकांशी जर का फारकत घ्यायची म्हटली, समजा त्या फॅमिलीची जर का 25 एकर जमीन असेल तरी किती वर्ष लागतात ते भांडण सुटायला. अगदी म्युच्युअल मध्ये दोघं वकिलाकडे गेले तरी 4-6 महिन्यात ती भांडणं सुटत नाही. ती आपण एक देश आपण तोडायला लागलो, 3 भागात आपण एक देश बनवायला लागलो, हे लक्षात घेऊया. करायला गेले ते काटेकोरपणे करायला गेले की जे मुस्लिम बहुल प्रांत आहेत ते मुस्लिम बहुलच राहिले पाहिजे, हे लक्षात घेऊया. ओके, पण ते एक लक्षात घेऊया आपण ह्या गोष्टीला की जी फाळणी झाली ती तुम्ही उशिरा काय ऍक्सेप्ट केली, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यात कसं आहे माहितीये का, गांधीजी काँग्रेसमध्ये येण्या अगोदर काँग्रेसमध्ये मुसलमान लोक खूप होते. आणि मुस्लिम लीग जेव्हा झाली तयार, 5 सालीची मुस्लिम लीग आहे, आणि त्याच्यानंतर पुढे मग 6 सालची, आणि त्याच्यानंतर पुढे मग काँग्रेसमध्ये गांधीजींचं येणं, 2021 ला गांधीजी काँग्रेसचे नेते होणं, त्यानंतर काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी गळती सुरू झाली मुस्लिमांची. त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला काँग्रेसमध्ये फक्त एक मुस्लिम नेता होता, मौलाना अबुल कलम आझाद, हे लक्षात घेऊया. आणि त्यात पण किस्सा असा आहे की देदी हमें आझादी बिना खर्ग बिना ढाल आपण जे म्हणतो ना, त्याचं एक पाकिस्तानी व्हर्जन पण आहे. त्या पाकिस्तानी व्हर्जन मध्ये इस्लाम का दुश्मन हे शब्द आहेत, आणि इस्लाम का दुश्मन साठी पुढची 10 सेकंद पडद्यावर गांधीजींचं दर्शन होतं. तेच तर एक्झॅक्टली. म्हणजे गांधीजी प्रो मुसलमान होते का? पाकिस्तान मानत नाही, हिंदू मानतात. गांधीजी प्रो मुसलमान होते हे हिंदू मानतात. पाकिस्तानी मानतात का? पाकिस्तानी त्यांना अँटी मुस्लिम मानतात. मग हिंदू म्हणतात गांधीजी आमचे नाही, ते हिंदुत्ववादी म्हणतात गांधीजी आमचे नाहीत, आणि पाकिस्तानी मुसलमान म्हणतात गांधीजी नाहीच आमचे दुश्मन आहेत गांधीजी. मग गांधीजी नेमके कोण? पण दॅट्स द पॉइंट, राईट. गंमत अशी आहे की हा निर्णय अगोदर घ्यायला हवा होता. ओव्हरमेंट करत बसले ना, त्याच्यामुळे हा निर्णय घ्यायला उशीर झाला. त्याच्यानंतर तुम्ही लवकरात लवकर 46 साली ह्या देशाची फाळणी झाली, ती सुद्धा डायरेक्ट ऍक्शन डेच्या वगैरे रेट्याने झाली. एक्झॅक्टली. गरज नव्हती, ती वेळ का आली, त्याचीही गरज नव्हती. आणि त्याच्यातून झालं पुढे असं की एवढी मिसमॅनेजमेंट मोठ्या प्रमाणात त्यावेळेला झाली की त्या मिसमॅनेजमेंट, आणि त्यावेळेला ब्रिटिशांनी सुद्धा त्यावेळेला हातातच काही घेतलं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सोडून दिला भारत आपल्या हातात, त्यांनी आपल्या हातातनं 10 लाख लोक जे दोन्हीकडे मारले गेले, चालवले असते गोळ्या पोलिसांनी जर का, तर काय बिशाद होती. पण काय केलं ब्रिटिशांनी स्वतः, आणि प्रत्येक देशात हेच केलेलं आहे ब्रिटनने, फ्रान्सने. हाही विचार आपल्याला करायला पाहिजे. त्यामुळे गांधीजींना कंटाळून काँग्रेस ही फक्त हिंदूंची बॉडी राहिली, हे लक्षात घेऊया. म्हणजे फाळणीचं जे बॉर्डर्स ठरल्यात ना ओंकार, त्या बेसिकली हिंदू मुसलमान तत्वावर ठरल्यात, पण हिंदूंचा पक्षच काँग्रेस होता बाय डिफॉल्ट, समजलं का? आणि मुसलमानचा मुस्लिम लीग होता. बाकी कुठचाही फॉरवर्ड ब्लॉक असो किंवा अजून कोणता पक्ष असो, अगदी तुमची हिंदू महासभा. पण ते जे झालं ना, म्हणजे काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष होता असं न होता काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष राहिला. तो इन प्रिन्सिपल इट डझंट सीम की तो म्हणजे तो राहिला, तो ना गांधींचा ना नेहरूंचा, तो काय इन प्रिन्सिपल आपल्याला, म्हणजे जे आंबेडकरांचं वाचन करतात, आंबेडकरांनी जे लिहिले ना ते वाचताना जाणवतं की त्यांनी तो इस्लामचा प्रश्न समजून घेतला होता, त्याला टॅकल कसं केलं जावं यावर काहीतरी विचार केला होता, आणि त्यानुसार ते काहीतरी सजेशन्स देत होते. ते इम्प्लिमेंटेबल होते की नाही हा पुढचा भाग झाला. पण त्या आधी म्हणजे फाळणीची वेळ येईपर्यंत आपण अजूनही नाही दोघं भाऊच आहेत, हा जो भोळसटपणा होता. अरे मग इकडनं तुमचा द्वेष केला जातोय, भाऊ म्हणून का मानायचं? म्हणजे तो तुम्हाला म्हणतोय तुम्ही इस्लामचे दुश्मन आहात, आणि तुम्ही ही कसली विकृती आपण जी म्हणतो ती कशाला आहे ती, असं आहे ना. ते एवढं तुम्हाला बोललं जातं, आणि मग तुम्हाला जाऊन तिकडे पाकिस्तानचा पण दौरा करायचा होता. मग गांधीजींना पाकिस्तानमध्ये मारलं गेलं असतं, इकडे नाही तर. इकडे मारलं गेलं ते तिकडे मारलं गेलं असतं, कारण तिकडे आणि
काय माहितीये का, नौखाली फॉर एक्झाम्पल, म्हणजे 21चे गांधी, एक्झॅक्टली 31-31चे गांधी, 42चे गांधी आणि 47चे गांधी. मला मान्य 25 वर्षांनी शरीर थकतं, पण नौखालीमध्ये अक्षरशः गांधीजींचं कोणी ऐकत नव्हतं. कळलं? सांगत होते गांधीजी प्लीज हे करू नका, आणि तरीही नौखालीमध्ये असंख्य मोठ्या प्रमाणावर बलात्कार चालू होते, जाळपोळ चालू होती, लुटालूट चालू होती मोठ्या प्रमाणावर. कोणी ऐकत नव्हतं. नेता म्हणून काही प्रभावात शिल्लक नव्हता. मग इथे मला थोडंसं नवल वाटतं की जर का नसतं मारलं गांधीजींना तर गांधीवाद तेव्हाच संपला असतं. यांना इस्लाम समजून घेण्याची मोठी चूक झाली. यांना समजत काय होतं, त्यांना हिंदूंचं हित समजत होतं. पण हिंदूंचं हित हे मुस्लिमांच्या बरोबरीने समजून घेणं आणि इस्लामच्या परिप्रेक्ष्यातनं समजून घेणं फरक आहे. हा, आणि हा फरक डॉक्टर आंबेडकरांना ठाऊक होता की राज्यकर्ती जमात आहे, राज्यकर्ताच राहायचा प्रश्न. कारण एवढे मोठ्या प्रमाणात विचारवंत इस्लाममध्ये आहेत, जे इस्लामिक विचारवंत आहेत. ते काय सुधारणावादी फार कोणी नाही त्यांच्यात, सर सय्यद अहमद खान सोडले तर. एवढ्या मोठ्या प्रमाणातले विचारवंत आहेत, ते हेच मानतात की हा आमचा पराभव आहे. ओके, की आमच्या हातातनं हिंदुस्थान गेलाय. त्यांच्यासाठी हिंदुस्थान म्हणजे औरंगजेबापर्यंतचा, आणि मधल्या काही काळात तो आमच्याकडनं खेचून घेतला मराठ्यांनी, शिवाजी महाराजांनी, बाजीरावाने खेचून घेतला आमच्याकडनं. आणि मग आता ब्रिटिशांकडनं आल्या तो आमच्या हातात पाहिजे आम्हाला परत. ठीक आहे, आज त्यांची पुस्तकं पण हेच शिकवतात, त्यांच्या पुस्तकांमध्ये हेच शिकवतात की आम्ही देशावर अनेक हजारो वर्ष राज्य केलंय बाजूच्या देशावरती, आणि ह्या देशाने आपल्यावर स्वातंत्र्य आमच्याकडनं मिळवलंय आमच्यापासून. हे शिकवतात त्यांची पुस्तकं. त्यामुळे तो जो परिप्रेक्ष्य आहे तो डॉक्टर आंबेडकरांना चांगला ठाऊक होता. त्यामुळे राज्यकर्ती जमात आहे, आणि या राज्यकर्त्या जमातीवरच्या दयेवरच इकडच्या हिंदूंना राहावं लागतं की काय, असा मोठा प्रश्न होता. म्हणून आणि त्यात अजून एक मोठा मुद्दा असा आहे, आमच्या शिक्षकांनी आमच्या डोक्यात कोंबला होता, अरे तुम्ही जर का तेव्हा ती फाळणी होऊ दिली नसती तर ती व्हायची राहिली असती का? ती अजून 11-11 स्वरूपामध्ये झाली असती. माहित नसतं मग कुठे कुठे काय काय आहे ते. तेव्हा काय केलं हो, आणि ते म्हणजे मला तर थोडं विषयांतर होते, पण तो अखंड भारत व्हायच्या वेळी तो अखंड पाकिस्तान झाला असता, अधिकृतरित्या लोकशाहीचे सगळे नियम पाळून. असं ते चित्र होतं. त्यामुळे झाली ती फाळणी योग्यच झाली, त्याच्यावरती रिग्रेट करण्यात काही अर्थ नाही. आणि त्यावेळेला फक्त लवकर झालं असतं तर 10 लाख लोक कमी गेले असते. दोन्ही कडच आहे, हिंदू असतील मुसलमान असतील. ह्या सगळ्या चर्चांमध्ये डावा विचार कुठे आहे? म्हणजे डावा विचार आणि नेहरू, कम्युनिझम आणि नेहरूंचा कम्युनिझम बद्दल काय होतं, आणि कम्युनिस्टांबरोबर नेहरू कसे वागले होते? मुळात नेहरूंना डावं म्हणणं हेच पाप आहे. नेहरूंना डावं म्हणणं हेच पाप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नेहरू हे डाव्यांचे कट्टर विरोधक होते. आणि पहिली गोष्ट म्हणजे डावा विचार, डाव्यांमध्ये कम्युनिस्टांना ना देशाचं स्वातंत्र्य मान्यच नव्हतं. असं म्हणतात की कम्युनिस्टांना जर का चाललं असतं ना तर ह्या देशात त्यांनी 7 तुकडे करून टाकले असते. ओके, देशातलं एक मोठं राज्य त्यावेळेला कम्युनिस्ट होऊ घातलं, त्याचं नाव होतं तेलंगणा. पुढे मग ती तेलुगू चळवळ पुढे आली, आणि त्यातून पुढे मग आंध्र प्रदेश तयार झाला. आणि डावे लोकांमध्ये अगदी फार शरद जोशींपर्यंत नेहरू न आवडणारे कितीतरी लोक आहेत. नेहरू प्रणित समाजवाद हा डाव्या लोकांसाठी उजवा होता, पण समाजवाद हा कुठेतरी डावीकडे झोपलेला असतो, पण जेव्हा एक्स्ट्रीम डावीकडे झोपलेल्या माणसासाठी हा समाजवाद उजवा होता. आणि त्यावेळेला असं कितीतरी लोक असंही म्हणत होते की काही नाही, ब्रिटिश गेलेत आणि फक्त रंगाने वेगळ्या लोकांचं राज्य आलंय, बाकी काही फरक नाही, असं म्हणणारे त्यावेळेला अनेक लोक होते. डाव्या लोकांना नेहरू हिरो वाटायचा अशातला काही भाग नाहीये. त्याचे 2 गोष्टी झाल्या. 62 साली डाव्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. असे तिने अनेक धोंडे पाडून घेतलेत, पण सगळ्यात मोठा 62चा होता की त्यांच्या एकंदरीत चालचलनवरती, कॅरेक्टरवरती संशय यावा. म्हणजे पर्सनल कॅरेक्टर मध्ये डावे लोक खूप चांगले असतात, पण राष्ट्रवाद वगैरे हे गोष्टी डाव्यांना ना जळमटासारख्या वाटतात किंवा झुरळासारख्या वाटतात. कारण 4 देशातली 4 भुकेली माणसं ही एकमेकांची भावंड असतात, हे डावे मानतात. पण म्हणून प्रत्येकाला जसं आपलं घर प्रिय असतं तसं आपला देश प्रिय असतो, हे डाव्यांच्या डोक्यात शिरतच नाही. त्यामुळे राष्ट्रवाद ही त्यांना वैश्विक बंधुभावाच्या विरोधातली गोष्ट वाटत असते, हे लक्षात घेऊया. त्यामुळे डाव्यांना 62 साली डाव्यांमध्ये एक मोठं भांडण पेटलं. चीनला सपोर्ट द्यायचा की भारताला सपोर्ट द्यायचा. म्हणजे देशावर आक्रमण झाल्यानंतर चीनला सपोर्ट की भारताला सपोर्ट, अरे हा भांडणाचा मुद्दा कसा होऊ शकतो?
आपल्या मातृभूमीच्या मागे उभं राहायचं की आक्रमकाच्या मागे, हा चर्चेचा मुद्दा का होऊ शकतो? माझ्या आकलना पलीकडची गोष्ट आहे. झालं आणि पुढे मग एक गट उभा राहिला की नाही, देशावर आक्रमण झालंय असं नका करू म्हणणारा. दुसरा गट उभा राहिला, हीच ती वेळ, हाच तो क्षण, आणि आता पब्लिक चळवळ व्हायला पाहिजे. आणि चीनला पण असंच वाटत होतं की भारतीय जनता चीनच्या मागे उभी राहिली, पण ती ए मेरे वतन के लोगो करत ती नेहरूंच्या आणि सरकारच्या मागे उभी राहिली, हे लक्षात घेऊया आपण. त्याच्यातून नंतर डाव्यांमध्ये भांडण पेटलं. डाव्यांचं अजून एक भांडण 62 आणि 63 सालचंच, रशिया की चायना इंटरनॅशनल कम्युनिझम मध्ये, की लिडरशिप कोणाकडे. चायनाचं म्हणणं होतं की आमचा नेता सर्वात मोठा आहे, माओ त्से-तुंग, त्यामुळे आमच्याकडे लिडरशिप द्या. रशियाचं म्हणणं होतं की नाही, कम्युनिझम सुरूच आम्ही केला 1917-18 साली, त्यामुळे आम्हाला द्या. त्याच्यातून ते दोघं तुटले. मग हे देशातली भांडणं आणि हे इंटरनॅशनल लेवलची फूट, यात आपल्याकडे सीपीआय आणि सीपीआयएम असे दोन गट पडले. सीपीआयचा नावाचा जो गट होता तो पुढे नेहरूंच्या मागे उभा राहिला, म्हणून सीपीआयएम साठी सीपीआय हा गट नेहरूवादी उजवा गट झाला, हे लक्षात घेऊया आपण. आणि ते भ्रष्ट डावे झाले त्यांच्यासाठी. त्यांच्या गटातले सगळ्यात प्रमुख नेते म्हणजे कॉम्रेड डांगे. आता हे कॉम्रेड डांगे संयुक्त महाराष्ट्रासाठी आपलं वजन वापरलेली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी, लोक चळवळ जी आपण म्हणतो, रस्त्यावर लोक उतरून झालाच पाहिजे आणि जे मोठमोठ्याले मोर्चे निघाले, त्याचं सर्वात प्रमुख श्रेय लोकनेता म्हणून हे कॉम्रेड डांगे, श्रीपाद अमृत डांगे यांना जातं. हे डांगे नेहरूंच्या मागे उभे राहिले होते, हे लक्षात घेऊया. आणि आजचा नेमका किस्सा असा झालाय की आज ते जे डॉक्टर डांग्यांना जे नेहरूवादी कम्युनिस्ट किंवा ते उजवे कम्युनिस्ट वगैरे म्हणणारे होत ना, त्यांनाही आजकाल नेहरू आवडतात. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नेहरूंबद्दल, आणि 69ला नंतर असं झालं की पुढे सुद्धा हा गट जो कॉम्रेड डांगेंचा होता, हा गट पुढे आपल्या इंदिरा गांधींच्या मागे उभा राहिल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे डावे आणि नेहरू यांचे संबंध असे मधुर कधीच नव्हते. दुसरी गोष्ट होती अशी की 62 सालच्या युद्धामध्ये सुद्धा एक कोऑपरेशन हवं असतं. एक कोऑपरेशन हवं असतं की तुम्ही कराल ते कराल, आम्हाला कन्सल्ट करा आणि आम्ही तुम्हाला मदत करतो. हे 71ला घडलं होतं, हे 71ला घडलं होतं, हे 65ला घडलं होतं, हे 99ला पण घडलं होतं. हे लक्षात घेऊया आपण की त्यावेळेचा जो विरोधी पक्ष आहे तो विशेष काहीही बोंबाबोंब न करता सरकारच्या मागे, म्हणजे लक्षात घेऊया 99 साली तर वाजपेयी सरकार पडलं होतं. या देशाला पंतप्रधान नव्हता, काळजीभाऊ पंतप्रधान या देशाला होता तेव्हा. 99चं कारगिल वॉर आहे, त्यावेळेला विरोधकांनी असं नाही विचारलं तुम्ही कोण हा निर्णय घेणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे वाजपेयी सरकार पडलं, काळजीभाऊ वाजपेयी सरकार होतं, आणि त्यानंतर या देशाला त्यावेळेला फुल टाइम डिफेन्स मिनिस्टर मिळाला जॉर्ज फर्नांडिस. पडलेल्या सरकारमध्ये शपथविधी झाला होता हा, पण तेव्हा कोणी हा विचार नाही केला. पण 62 साली डाव्यांची भूमिका काय होती याचा विचार करावा लागतो. आज झाले नेमकं असं की आजचे डावे विरोधक हे एका माणसाचा द्वेष करतात म्हणून ते पूर्णपणे आपल्याला नेहरू प्रेमी वाटतात. पण एक गंमत सांगतो, एक ना खतरनाक किस्सा सांगतो. एक डावे कवी होते, त्या डाव्या कवींनी एक कविता लिहिली होती, ओके, आझादीवरची. आणि त्या मोठ्या डाव्या कवीला पुढे तुरुंगात टाकलं गेलं. त्यांचं नाव होतं मजरू सुलतानपुरी हे त्यांचं नाव. त्याच्यानंतर पुढे 75 साली, हा आता किस्साचा मला एक्झॅक्ट रेफरन्स नाही आठवत, 75 साली त्यावेळेला आकाशवाणीमध्ये काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, कारण त्यातल्या एका कवीने लाल फुलांवर कविता लिहिली होती. लाल फुलांवर कविता लिहिली, ती सुद्धा अनेकांना लाल रक्तरंजित क्रांती वाटली. जास्वंदाच्या फुलांमध्ये पण तेव्हा लाल रक्तरंजित क्रांती अनेकांना दिसत होती त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मग पुढे ज्या वेळेला जाहीरनामा नावाचा एक अख्खा डावा संग्रह नारायण सुर्व्यांनी काढला, त्यावेळेला त्या कवीने विचारलं हे विद्यापीठ आहे तरी कोणतं, हे कसलं आहे, काय प्रकारे, तुम्हाला ह्या कविता चालतात तर माझी नोकरी का बाबा गेली. अशा स्वरूपाचे डाव्यांचे आणि त्यावेळेला सरकारचे संबंध होते. डाव्यांनी आतापर्यंत या देशासाठी केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगतो, मला जी आवडते ती गोष्ट, त्यावेळेला आपला शहाबानो खटला होता. शहाबानोच्या खटल्यामध्ये सर्वात जास्त तिखट विरोध हा डाव्यांनी केला होता की हा निर्णय बदलू नका कोर्टाचा. कारण त्यावेळेला भाजपच्या फक्त 2 जागा होत्या, त्यामुळे आवाज उठवायचं काम जे लोकसभेमध्ये होतं ते डाव्यांनी केलं होतं. ती एक जर का गोष्ट सोडली तर ह्यांचं कुठेही सरकारशी साटेलोटं होतं, इंदिराजींशी होतं किंवा नेहरूंशी होतं असं कुठेच काही दिसत नाही आपल्याला. त्यामुळे
त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये नेहरूंना हे लोक उजवेच समजत. बर. आणि हाच प्रश्न थोडा पुढे एक्सटेंड करून नेहरू आणि लोकशाही, म्हणजे भारतात लोकशाही नेहरूंनी रुजवली, नेहरू लोकशाहीवादी होते, हा एक फार हा प्रिय युक्तिवाद आहे म्हणा, किंवा हा नेहरू भक्तांचा खूप आवडता स्टेटमेंट आहे. तर हाऊ स्ट्रॉंग वॉज नेहरू इन टर्म्स ऑफ डेमोक्रेसी? म्हणजे जर अगदी पर्स्पेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारायचा झाला, नेहरूंच्या काळात जर शेतकरी आंदोलन झालं असतं, शाहीन बाग सारखं काही झालं असतं, तर नेहरूंनी ते कसं हाताळलं असतं त्यांचा इतिहास पाहता? बर, आपण काश्मीर प्रश्नाकडे नंतर येऊया. कारण त्याच्यात हा मुद्दा रिपीट होणार आहे. ओके. काश्मीर प्रश्न आणि नेहरू, काश्मीर प्रश्नाचे नेहरूंनी हाल केले असं म्हटलं आता, आपण नंतर येऊया. पण त्याला मी 30% नेहरूंनी हाल केले असं म्हणेन. 100% डेबिट मी नेहरूंना देत नाही, 30% नेहरूंनी हाल केले असं मी नक्की म्हणेन. पण त्यानंतर नेहरूंनी काश्मीरचा प्रश्न ज्या पद्धतीने हाताळला, म्हणजे ज्यानंतर पुढे म्हणजे सगळं दिलं काश्मीरला नेहरूंनी कायद्याच्या परिप्रेक्षात. ते 370 दिलं, म्हणजे 370 वरती तर अख्खी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली पेटलेली होती. 370 देऊ नका. फक्त 3 लोक त्याला फॉर होते, त्यातले एक नेहरू. इतकं विरोधात जाऊन नेहरूंनी 370 आणलं होतं. फुल फ्लेज राज्याचा दर्जा दिला, त्यांची स्वतःची सादरी रियासत वगैरे सगळं. आणि काश्मीरला वेगळा प्राईम मिनिस्टर पण होता, हे लक्षात घेतलं. त्यानंतर सुद्धा जवाहरलाल नेहरूंनी 56 साली ते शेख अब्दुल्ला ताळ्यावर येत नाहीत म्हटल्यावर त्यांना कैदेत टाकायचं काम केलं. नेहरूंनी त्यांना कैदेत टाकलं, इंदिरा गांधींनी त्यांना कैदेत टाकलं. बरं, कैदेत टाकलं कोणाला टाकलं होतं? काश्मीरमध्ये नाही ठेवलं. म्हणजे शेख अब्दुल्ला फॅमिलीला पहिली जी हवा लागलेली आहे स्थानबद्धता आणि जेलची, ही नेहरूंनी दिलेली आहे, हे लक्षात घेऊया. त्यानंतर असं घडलं, साधारण नेहरूंचं जे वर्तन आहे एक प्रकारे ते असं आहे की त्यांना आझादी हा शब्द ऐकू येत नव्हता. मग ऐकावासा वाटत नव्हता, हे लक्षात घेऊया. बरं. 59 साली आपल्याकडे आपण म्हणतो ना की आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट, त्यावरनं आपण हे अदानी अंबानीचं सरकार आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट कशाला पाहिजे, तो लोकांवर अत्याचार करणार आहे असेल, मी नाही, त्याचे ड्रॅकॉनियनच आहेत, त्याचे जे काही आहेत ना, तो मूलभूत हक्क तुम्हाला देतच नाही. आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट अनकॉन्स्टिट्युशनलही आहे. तो आणायचं काम नेहरूंनीच केलं. आणि मणिपूर आतापर्यंत सर्वात जास्त स्टेट इमर्जन्सी किंवा राष्ट्रपती राजवटी मणिपुरात लागली आहे. काश्मीर नाही किंवा पंजाब नाही, मणिपुरात लागली आहे, हे लक्षात घेऊया. ते मणिपूरमध्ये केलं. आणि त्यावेळेला असं झालं होतं की मिझोरम मध्ये आयझवाल सारख्या वगैरे ठिकाणी तर असं म्हटलं होतं की MiG-21 वापरायची तयारी ठेवली होती सरकारने. कारण त्या भागातला जो फुटीरतावाद होता तो आपापल्या पद्धतीने चिरडून काढायचं काम त्यावेळेला नेहरूंच्या सरकारने केलं. ही फॅक्ट आहे. मजरू सुलतानपुरीनं आत टाकलं होतं का सगळं ठिकाणी. एका नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला हे आझादी बिजादीचे नारे परवडणार नाही, ते नेहरूंना त्यावेळेला ठाऊक होतं. आणि अब्दुल्लानाथ सारख्या माणूस जेव्हा आत जातो, एका राज्याचा माजी पंतप्रधान, तेव्हा प्राईम मिनिस्टर होता ना, हा जेव्हा आत जातो तिथे कोणी आत जाऊ शकतं. मला नवल वाटतं की नेहरूंचे भक्त आणि ते आज कन्हैया कुमारच्या मागे जाऊन उभे राहतात. कन्हैया कुमार जर का 59 साली असताना तर कन्हैया कुमार जेलमध्ये सडत असता. एक नेहरूंची फक्त एक किस्सा सांगतो नेहरूंच्या वेळेचा काय तो, कारण उगाच ते NCERT मध्ये नेहरू शंकरना सांगतायत, शंकर माझ्यावर पण चित्र काढा वगैरे वगैरे वगैरे. ओके, 50 साली असं घडलं होतं. 50 साली एका मोठ्या पत्रकाराने तामिळनाडूतल्या फॉरेन पॉलिसीवर टीका केली होती, फॉरेन पॉलिसीवरती. आणि ती टीका अशी केली की तो पत्रकार कम्युनिस्ट होता आणि त्या कम्युनिस्टला नेहरू उजवे वाटत. ते कम्युनिस्टांचे नेहरू शत्रू होते, हे लक्षात घेऊया आपण. तेव्हा कम्युनिस्टांवर टीका केली, कम्युनिस्ट पर्स्पेक्टिव्हने टीका केली फॉरेन पॉलिसी. ओके, की हा कसा मूर्खासारखा हा भाग आहे आणि कसे आपण चुकतोय वगैरे वगैरे. तामिळनाडूमध्ये खटला उभा राहिला देशद्रोहाचा, 124 हे लागलं. नेहरूंवर टीका केलीस, फॉरेन पॉलिसीवर टीका केली म्हणून. फॉरेन रिलेशन्स नेहरूंच्या हातामध्ये. वाव. मंत्रालयावर टीका केली, नेहरूंवर टीका केली, 124 हे लागलं आणि आत घातलं साहेबांना. मग त्यावेळेला तामिळनाडू हायकोर्टात एक अत्यंत लँडमार्क निर्णय आला, सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह होऊ शकत नाही. सरकार नेहरूंच्या काळात लागलेला आहे. येस, सरकार वेगळं, देश वेगळा. त्याच्यामुळे सरकारद्रोह वेगळा,
देशद्रोह वेगळा, सरकार म्हणजे नुसतं हे पूर्णपणे मायबाप होऊ शकत नाहीये, टर्मिनल कोर्टाचा निर्णय आहे. ओके, तर त्यामुळे त्या व्यक्तीला सोडलं गेलं. ओमकार, यू वोंट बिलीव्ह, पहिली कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिली अमेंडमेंट, पहिली घटनादुरुस्ती काय सांगते माहितीये? भाषण आणि अभिव्यक्तीवर तुमच्या मर्यादा आहे, त्यातली एक मर्यादा मध्ये म्हणजे इतर देशांशी सौहार्दपूर्ण संबंध. ते संबंध बिघडतील म्हणून या माणसाला हात घातलं होतं. तो माणूस आतून बाहेर आला कोर्टा निर्णयाने, आणि हे तुम्ही कलम टाकून तो निर्णय कोर्टाचा अबॉर्ट करून टाकला, गर्भपात केला त्या निर्णयाचा, की इतर देशांशी सौहार्दपूर्ण संबंध जर का बिघडणार असतील तर तुम्ही लिहू शकत नाही, तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही हातवारे करू शकत नाही, येऊन विचार करा. 51ची पहिली घटनादुरुस्ती ही, त्यात हे पहिलं कलम आहे. अजून त्यात कलम आहेत. पहिल्या कलमामध्येच त्यानंतर अजून एक अमेंडमेंट आहे, 10वं शेड्यूल, लँड रिफॉर्म्स, 10वं शेड्यूल. अनेक गोष्टी सरकारने आपल्या हातात घेऊन, लोकांची जमीन घेऊन ती दिलेली आहे, लँड रिफॉर्म्स. त्याचे पुढे कुल कायदे वगैरे सगळे आपल्याकडे आले होते. हे लक्षात घेऊया लँड रिफॉर्मच्या नावा. त्यामुळे बऱ्याच लोकांची वैर घेतलेलं होतं. म्हटलं तर हा हुकुमशाही कारभार आहे का? तर आहे, पण त्यावेळेला त्यांना वाटलं देशाच्या सुरक्षेसाठी ते बरोबर असेल, त्यांनी बरोबर असेल. प्रॉब्लेम आहे हा, कोणी हा विषयावर बोलायला तयारच नाहीये की पहिली घटनादुरुस्ती आली कशी, कारण त्यांना सोयीचं नाहीये. चूक झाल्या, डेफिनेट चुका झाल्या. मी म्हणतो ना, काश्मीर प्रश्नात पण 30% चूक झाली. आता त्याकडे येऊ आपण, पुढचा प्रश्न हवा तो विचार. पण म्हणून आज त्यांना लोकशाहीचे जनक, पालक वगैरे मानून तुम्ही कोणाच्या मागे उभे राहताय ना, ते सगळे त्यांचे पूर्वी दुश्मन होते. मला हाच प्रश्न पडतो की अब्दुल्लाना आत टाकलं, फारुख अब्दुल्लाना, इंदिरा गांधींना सलग 11 वर्ष आत टाकून दिलं होतं. 11 वर्ष. 71च्या युद्धात ज्या वेळेला अब्दुल्लाला कळलं की बॉस आता काय आपण या स्वतंत्र काश्मीर मिळवत नाही, कारण ते पाकिस्तानची मदत घेऊन भारताला पीडत होते आणि आपण पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं, त्यांचे तुकडे केले. त्यांना पाकिस्तानची मदत करून भारतात तुकडा पाडला होता, आपण पाकिस्तान तुकडा पाडला. तेव्हा अब्दुल्लाला कळलं की आता स्वतंत्र काश्मीर काही होत नाही. पण तेव्हा अब्दुल्ला जेलमध्ये होते, हे लक्षात घेऊया. आणि आज त्या अब्दुल्लांचे समर्थक आणि नेहरू समर्थक आणि इंदिरा समर्थक एकत्र कसे काय राहतात? वैचारिक अधःपतन कोणाचं आहे? वैचारिक अधःपतन म्हणजे मंदिराला सपोर्ट देणं एवढंच फक्त नाहीये तुमच्या मते, जे असतं ना की मंदिराला सपोर्ट दिला तुम्ही, एवढं नाही. तुमचं काय तुमचे वैचारिक बाप कोण आहेत? नेहरू तर नेहरू व्हा, मग तुम्ही अब्दुल्लाला कशाला हात घालताय? मग तुम्ही कन्हैया कुमारच्या मागे का उभे राहताय? तुम्ही अब्दुल्ला तर अब्दुल्ला राहा, तुम्हाला नेहरू कसे काय आवडू शकतात? प्रश्न हा आहे, वैचारिक अधःपतनाचा भाग हा आहे. आणि या सगळ्याच्या मागे ना एका माणसाचा अत्यंतिक द्वेष आहे. म्हणून या नेक्स्ट क्वेश्चन. तेच मग पाकिस्तान प्रश्न, काश्मीर प्रश्न हँडल करताना तू जी पार्श्वभूमी सांगितली, तेव्हा नेहरू जे वागले आणि आज नेहरूवाद्यांचं जे काही वर्तन आहे त्याचा कुठे ताळमेळ लागतो? तुझ्या बोलण्यानं असं वाटतं की काहीच ताळमेळच नाहीये. पहिली गोष्ट मी ना, समग्र काश्मीर प्रश्नाचं खापर नेहरूंवर फोडणं हे मला बरोबर वाटत नाही. 30% मी बोलेन, नक्की फोडेन. आणि पटेल जर का असते तर काश्मीर प्रश्न नसता, काश्मीर आपला भाग असता वगैरे ना, हे सोडून देऊया आपण. मी रफलीच फक्त सांगतो, कारण मला लिटरली हे बोलू तितकं कमी आहे. 3 भाग होते काश्मीरमध्ये जनमानसाचे. एक हिंदू, ज्यांना भारतामध्ये यायचं होतं, हिंदूला दुसरा देश नाही, त्यांना भारतामध्ये यायचं होतं. जम्मूत 2/3 हिंदू आहेत, त्यांना भारतामध्ये यायचं होतं. काश्मीरात काही टक्के, त्यांना भारतात राहायचं होतं. जम्मूतल्या मुसलमानांना पाकिस्तानात जायचं होतं, कारण ते जम्मूमध्ये मायनॉरिटी आहेत, त्यांना पाकिस्तानात जायचं होतं. त्यांची भाषा पण वेगळी, त्याचं दिसणं, बोलणं, चालणं, कपडे पण वेगळे असतात. काश्मीरातल्या मुसलमानांना भारतात नव्हतं जायचं आणि पाकिस्तानात पण नव्हतं जायचं. आणि शेख अब्दुल्लाना वेगळा देश हवा होता, जम्मू आणि काश्मीर नावाचा. त्यात सगळे हिंदू मुसलमान हवे होते, पण दादागिरी मुसलमानांची असेल. या शेख अब्दुल्लांना, आणि त्यावेळेला आपल्याकडे व्हॉट्सअप आणि फेसबुक नव्हतं, असायला हवं होतं. त्यामुळे शेख अब्दुल्ला हे श्रीनगरमध्ये कडवे मुसलमान आणि कडवे जम्मू काश्मीरवादी असायचे. कडवे मुसलमान, कडवे जम्मू काश्मीरवादी डॉमिनेटेड बाय मुस्लिम्स. त्यानंतर शेख अब्दुल्ला हे पुढे जम्मूमध्ये यायचे तेव्हा ते कम्युनिस्ट असायचे, आणि जेव्हा अब्दुल्ला येऊन दिल्लीला भेटायचे तेव्हा ते नॅशनलिस्ट असायचे. हे लक्षात घेऊया आपण. आणि त्यामुळे अनेकांना शेख अब्दुल्ला हा फार ग्रेट माणूस वाटतो.
मग ग्रेट माणूस आहे तर नेहरूंनी आत का टाकला ह्याच्याकडे परत उत्तर नसतात. एनिवे, तर अब्दुल्ला ज्या वेळेला ह्यासाठी भांडण करत होते सेपरेट जम्मू अँड काश्मीर, सगळ्यात मोठा खो घातला होता अब्दुल्लांच्या कामात, तो म्हणजे माउंट बॅटन प्लॅन आणला. त्या प्लॅनचा पहिलाच भाग असा होता की 2 देश तयार होतील, भारत आणि पाकिस्तान. 2 देश तयार होतीलचा कायदेशीररित्या दुसरा अर्थ असतो की तिसरा देश कोणताही होणार नाही. म्हणजे प्रत्येक राज्याला हा आदेश दिला गेला, एकतर भारत किंवा पाकिस्तान, नाहीतर स्वतंत्र विसरा. म्हणजे देशाचं बाल्कनायझेशन जे टळलं त्यात माउंट बॅटनचा पण प्रचंड मोठा हात आहे, माउंट बॅटन प्लॅन म्हणून. नंतर त्या सगळ्यांना त्या प्लॅनसाठी रेडी करायचं, भारतामध्ये यायला रेडी करायचं, टर्म्स अँड कंडिशन्सवर त्यांना भारताचा भाग व्हायला लावायचं आणि आपलं राज्य कुर्बान करा, त्याग करा, हे सांगण्याचं काम वल्लभभाई पटेलांचं. त्याच्यासाठी जी लिगल बॅकग्राऊंड जी आहे की तुम्ही माउंट बॅटन प्लॅन मध्ये सहभागी व्हा आणि भारताचा भाग बना आणि निवडणुकांमध्ये या, लोकशाहीचा भाग बना. कारण नुसतं भारतात येऊन उपयोग नाही, लोकशाहीचा भाग बना, की ती स्वतंत्र संस्थांना परवडली नसती. ते काम पटेलांचं आहे. लिगल फ्रेमवर्क हे माउंट बॅटनचं आहे. त्यामुळे काश्मीर प्रश्नाचा माउंट बॅटननीच पहिला गर्भपात करून टाकला होता. ओके, मग ह्या लोकांना कळलं की तुम्हाला ह्यांना काही दुसरा पर्याय नाही, मग आपण फाळणीला लागलो. फाळणीला लागताना पहिलं तत्व असं होतं की जे मुस्लिम बहुल प्रांत आहेत ते पहिले गुजरात मधला भाग जाऊ दे, त्याच्यानंतर राजस्थानातला जाऊ दे, पंजाब मधला जाऊ दे, बंगाल मधला जाऊ दे, त्या रेटनी जम्मू काश्मीरला आपल्याकडे घेण्यामध्ये कोणालाही अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याच्यानंतर पुढे जम्मू काश्मीरचा मुद्दा पेटायला लागला. महाराजा हरिसिंगना वाटत होतं की त्यांनी भारतामध्ये यावं स्वतः. त्यासाठी महाराजा हरिसिंगने तेव्हा एक प्राईम मिनिस्टर पण नेमले, त्यांचं नाव होतं मेहरचंद महाजन. ते येऊन नेहरूंच्या भेटी घ्यायला लागले, पण तेव्हाही कोणी ऐकलं नव्हतं. ज्या वेळेला, कारण हरिसिंगला हे लोक काश्मीरचा राजाच मानायला, काश्मीरचा आवाज मानायला रेडी नव्हते, कारण हरिसिंग वॉज रिप्रेझेंटिंग ओनली हिंदूज ऑल्दो ही वॉज अ महाराजा. आणि एरवी अनेक महाराजांचं ऐकलंच नव्हतं. मी एका सुलतानाला वाटत होतं, नवाबाला वाटत होतं मी भारतात राहावं, त्याला सांगितलं तू घरी जा, कारण तुझी प्रजा पण मुसलमान आहे, तू घरी जा, तू पाकिस्तानात जा. सर सय्यद खान अब्दुल गफार खानना सांगितलं तुम्ही तिकडेच राहा. त्यांचं तर स्टेटमेंट असं म्हणतात मुझे भेडिओ में मत भेजो, तरी त्यांना ठेवलं गेलं होतं. ओके, खैबर पख्तूनख्वा. त्यामुळे काश्मीरही ठेवण्यात इंटरेस्ट नव्हता. पण त्याच्यानंतर असं झालं की काश्मीरवरती पाकिस्तानने आक्रमण केलं आणि नंतर कॉन्ट्ररी टू अब्दुल्लाज बिलीफ काश्मीरवरती पाकिस्तानने बलात्कार पण सुरू केले काश्मीरमध्ये. तेव्हा अब्दुल्लाला जाग आली की हे काय आपलं खरं नाही, आपली आत्ता जी काही स्वतंत्र म्हणून आपण जे लढतोय ते काश्मीरात आपला, पाकिस्तान आपला मुर्दा पाडला जाईल, ही जेव्हा त्यांना गॅरंटी मिळाली, देन ही जॉईंड हरिसिंग. सो हरिसिंग आणि अब्दुल्ला नाव दॅट वॉज अ कन्सिडरेबल लिडरशिप. आणि प्लस भारतामध्ये वातावरण थोडंसं पेटायला लागलं की अरे किती वर्ष हा भाग आमचा आहे, आणि आक्रमण करून ठेवलं होतं. हा भाग झाला आणि त्याच्यानंतर काश्मीरचा भाग आपल्याकडे त्या सिच्युएशन मध्ये आला. एक लक्षात घेऊया, जेव्हा काश्मीर कोणाचाही नव्हता तेव्हा पाकिस्तानने आक्रमण केलंय, मग काश्मीर कोणाचा, हा लिगल प्रश्न आहे. त्यानंतर ज्या वेळेला आपण आणि लक्षात घेऊया आपण की काश्मीर, आपण अब्दुल्लाला म्हणावं, हरिसिंगना म्हणावं, ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही सामीलनाम्यावर सही करा. नाही, असं नव्हतं झालं. उद्या जर का माझ्या शेजारी मला म्हणाले की साहेब जरा आमच्या पोरीची मदत करा, गुंड छळतात तिला, ठीक आहे मला जावई बनवा, मी तुम्हाला मदत करतो, असं चालेल का? असं नाहीये ते. ओके, त्यामुळे आपण म्हणतो ठीक आहे आम्ही मदत करतो, पण स्वतंत्र भूमीवरती सैनिक पाठवायचे याला कायद्याचं अनुष्ठान नव्हतं. दुसरी गोष्ट, तो भाग आपला करायला हवा, हा माउंट बॅटनने काढलेला खो होता. मग आपण सामीलनाम्यावर सह्या केल्या, त्यांनी सामीलनाम्यावर सह्या केल्या, आणि त्यावेळेला माउंट बॅटन सैन्याचा अधिपती होता, हे लक्षात घेऊया, कारण माउंट बॅटन आपला कॉन्स्टिट्युशनल हेड होता त्यावेळेला. बरोबर. माउंट बॅटनचं पद त्यावेळेला नेहरूंच्याही वरचं होतं, हे लक्षात घेऊया आपण. 10-10.5 महिने. मग चक्रवर्ती राजगोपालाचे, हे नेहरूंच्याही वरचे होते. आपण कायदे बनवत होतो, पण आपण रिपब्लिक नव्हतो की सर्वोच्च पद आपलं असेल, आणि राष्ट्रपती हा जसा फोर्सेसचा सर्वोच्च प्रमुख आहे तसा माउंट बॅटन होता त्यावेळेला. ओके, त्यामुळे त्याने सही करायला लावली. आणि नंतर अजून एक खो घातला की तुम्ही हा मॅटर घेऊन युएनओ मध्ये जा. पण युएनओ मध्ये जाण्याचे 2 मार्ग होते. एक, युएनओला जाऊन सांगा की आमच्या बरोबर वाईट घडतंय, लक्षात, आणि दुसरं युएनओ कडे जाऊन मदत मागा. आपण मदत नाही मागितली युएनओ कडे जाऊन, नाही तर युएनओच्या फौजा 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या दिवशी आपल्याकडे आल्या असत्या. आपण फक्त युएनला जाऊन सांगितलं की हे घडतंय. सो वी अट्रॅक्टेड देअर अटेन्शन अँड नॉट आस्क फॉर देअर हेल्प. कलम 33 आणि कलम 37 युनायटेड नेशनचं ते सांगतं, हे लक्षात घेऊया आपण.
सो आपण मदत नाही मागितली, आपण फक्त लक्ष वेधलं त्यांचं, हे लक्षात घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर मग आपण काश्मीरात गेलो. जेवढा काश्मीर 1.5-2 वर्ष भांडून आपल्याला मिळाला तेवढा आपण मोकळा केला. या सगळ्यामध्ये इथपर्यंत मला खरंच नेहरूंची ऍज सच चूक मला वाटत नाही. कुठे वाटते, कारण 30% म्हटलंय मी, त्या अब्दुल्ला नाझर काय माणसाला समजून घेण्यात त्यांनी मोठी चूक केली. ते समजून घेतलं असतं तर 370 नसतं आलं. ते समजून घेतलं असतं तर 35A नसतं आलं. सादरी रियासत नावाचं नाटक नसतं आलं त्यावेळेला. ओके. आणि मग कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जी काश्मीरची आहे त्यांनी रेकमेंड केल्यानंतरच मग आपण 370 अबॉलिश करू शकतो किंवा 35A अबॉलिश करू शकतो, ही नाटकं त्यावेळेला नसती झाली. आणि त्याच्यानंतर सुद्धा आत्ताच्या सरकारने अत्यंत कॉमन सेन्स दाखवला. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली नाही ना, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली म्हणजे काय, विधिमंडळच झालं. कारण कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन बनवते, विधिमंडळ हे आपला विधी बनवतो, लॉ बनवतो. कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली नाही तर विधिमंडळ, आणि विधिमंडळ नाही आहे कारण तेव्हा राष्ट्रपती राजवट होती. विधिमंडळाचा प्रमुख तर आहे, कोण आहे, राज्यपाल. राज्यपालाने एक रेकमेंडेशन दिलं आणि 370 खारिज करून टाकलं. हे जे बेसिक अंडरस्टँडिंग जे होतं ना, ही हिंमत जी दाखवली गेली ना, ही त्यावेळेला दाखवली गेली नाही. त्यामुळे 30%, कारण त्याच्यानंतर पुढे काय अड्डे बनले तिकडे दहशतवाद्यांचे. हो ना, हो ना, अड्डे बनले तिकडे. आणि ते अड्डे, त्यामुळे हा जो एक दहशतवादाचा भाग आहे. आणि त्यावेळेला ना अड्डे नंतर बनले. अड्डा तो नव्हता त्यावेळेला. अड्डा हा ISI होता बांगलादेशमध्ये, ईस्ट पाकिस्तान, ढाका. म्हणून नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरला. नेहरूवाले काय सांगतात ना, नेहरूवियन वगैरे असतात ना, ते काय सांगतात माहितीये की 90 सालापासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सुरू झाला. आणि खापर पण सोयीस्कररित्या मंदिर मशिदीवर फोडतात, अयोध्या आणि फोडतात. बघा तिकडनंच हे बॉम्बस्फोट सुरू झालेत. म्हणजे तुमच्यासाठी मुंबई आणि पुणे हे जग हे कळतं. अरे तुम्ही कधी नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जा, तिथे काय चाललंय बघा. मेरी कॉम जरी बघितलं तरी कळतं नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये काय चाललंय. तिलसे बघून कळतं नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये काय चाललंय. तिलसे, फॉरगेट अबाउट मेरी कॉम. कधी असे सिनेमे आहेत की नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये काय झालं. फॅमिली मॅनचा 3रा भाग नॉर्थ ईस्ट इंडियावर येतोय. ह्यांचं अड्डे हे बेसिकली ढाक्याला होते ISIचे. हे नेहरूंना पूर्ण माहिती होतं. 56 सालचा ढाक्यातला ISIचा भाग हा नेहरूंना 100% माहिती होता. अच्छा. पण इथे पुढे जर का ISI पुढे कुठे इस्लामाबाद मध्ये आली तर काश्मीरात काय होईल, हे आकलन आपलं पूर्णपणे 100% चुकलं असं वाटतं मला. आणि ह्या नेहरूंचा आजच्या नेहरूवियन लोकांशी काही थांग लागत नाही. आजचे नेहरूवियन लोक आहेत ना, नेहरू कसे कॅरेक्टरने चांगले होते, नेहरू कोणाशी कसे वागले, कसे बोलले, यातच नेहरूवियन लोकांचं आहे. बेसिकली आजच्या पर्स्पेक्टिव्हने नेहरू कुठे आहे. फॉर एक्झाम्पल आपण IIT IIM वगैरे म्हणतो, ओके, ते केलं आणि नेहरू निघून गेले या जगातनं. ओके, निघून गेले. पण त्यानंतर पुढच्या पिढ्यांनी एका IIMचे 10 IIM करायला किती वेळ लावला, ह्याचा कधी कोणी विचार केलाय का? ओके, याचं सर्वात मोठं कारण असं मला वाटतं की आपण आज आरक्षणावरती भांडतो. आरक्षणावर भांडतो कारण आरक्षण म्हणजे काहीतरी ओपन कॅटेगरीवर अन्याय. काही प्रमाणात ते सत्य आहे. पण ओपन कॅटेगरीतल्या सीट्स 100 जागा जर का आहेत, 100 मध्ये जर का ओपनला जर का सीट्स आज 45 आणि 50 आहेत समजा, आपलं पॉप्युलेशन किती वाढलंय? आपलं पॉप्युलेशन त्यानंतर चौपट वाढलं स्वातंत्र्यानंतर. आणि आरक्षण, आणि जर का 100 जागा असेल, 100 च्या 400 वाढल्यात का, झाल्यात का? नाही. 100च्या 150 आणि 200 झाल्या. कळलं का मी काय म्हणतो ते? IIT IIM एम्स जागतिक दर्जाच्या संस्था बरोबर आहे 100%. त्या एकाच्या 25-30 करायला किती वर्ष लागली? ओपन कॅटेगरीवाले बोंब मारतात, मग रिझर्व्ह वाले म्हणतात तो आमचा अधिकार आहे, मग ते आपण कुठेतरी ब्राह्मणेतर यात पडतो. महाराष्ट्रातले तर पक्ष त्याच्यामध्ये फेमस आहेत. याच्या सर्वात प्रमुख कारण असं आहे की संधी मल्टिपल होण्यासाठी कोणी मनापासून प्रयत्न केले, कोणीच मनापासून प्रयत्न नाही केले. ओके, त्यामुळे करणारे करून गेले, त्यानंतर पुढच्या पिढ्यांना जबाबदारी जी आहे कितीतरी वेळा असं होतं की आता शिलाँगला IIM आहे, नागपूरला IIM आहे, लखनौ IIM याला 84 साली उजाडलं. काय बोलायचं आता लखनौ सारख्या ठिकाणी. सो त्याच्यावर आपण आपलं पोळ्या भाजत बसलो. त्या संधी तितक्याच राहिल्या, मोठ्या प्रमाणामध्ये संधी तितक्याच राहिल्या. आणि म्हणून या सगळ्या जर केलं त्यांनी, पायाभरणी केली, पण ते पुढे केलं का? पुढच्या लोकांनी ते केलं का? ह्यामध्ये पण कोणी बोलायला रेडी नाहीये. आणि परत हा एक भाग आहे की नेतृत्व, एक शांत धीरगंभीर नेतृत्व मला त्या 50च्या दशकात मिळालं आपल्याला.
मिळालं ते 50च्या दशकात. ते नाकारण्यात काही अर्थ नाहीये. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना चांगलीच होती, ती सुपर फ्लॉप होती. म्हणून मग आपल्याला मग इतर पंचवार्षिक योजना आणत बसावं लागेल, एक वर्षाच्या योजना, आणि त्यामध्ये गॅप घ्यावी लागली. पण पहिल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं गंमत अशी आहे की किती बेसिकली आपले प्लॅन्स आहेत आणि किती आपल्याला आउटकम मिळालं हे चोख कळतं त्या पंचवार्षिक योजनांमधनं. पुढे तसं दिसत नाही आपल्याला की नेमकं काय केलं आणि काय हवं होतं आपल्याला. म्हणजे त्यासाठी अर्थतज्ञ व्हावं लागतं. ओके, सो हा एक फॅक्टरचा मुद्दा आहे. त्यामुळे या नेहरूवियन लोकांनीच इतक्या प्रमाणात उच्छाद मांडून ठेवलाय ना, उठसूट काही झालं की आपलं, आणि मग आता खोटे पडायला लागले. आता खोटे पडायला लागले. आता ह्या देशामध्ये अदानी अंबानींचं राज्य आलं. अदानी अंबानींचं राज्य आलं. काय बघितलं परवा बारामतीमध्ये आपण? आता अदानी वाईट आहेत का? त्यावेळेला कोण होते? बजाज होते, बिर्ला होते त्यावेळेला. अगदी टाटांचं म्हणत नाही मी, ओके, कारण ती एअर इंडिया ताब्यात घेतली त्याच्या मागे पण मला नाही वाटत ते सहजासहजी की डील झालं. ओके, त्याच्यानंतर इतरही असे अनेक लोक होते, ओके, की जे काही तर उद्योगपतींबद्दल इतकं गोष्टी पेरल्या गेल्यात की अमुक एका उद्योगपतीने, मी नाव आता घेत नाही पण ते कॉन्ट्रोवर्शियल होईल, अमुक एका उद्योगपतीने आपली भली मोठी कंपनी फुकटात देऊन टाकली, फुकटाने 1 रुपयात देऊन टाकली. आणि आज तशी म्हणे माणसं आज नाहीत. पण त्या उद्योगपतींना त्या बदल्यात पुढे काय मिळालं, किती वर्ष, किती कोशी कॉन्ट्रॅक्ट मिळाली, ह्याचा कधी विचार केला का कोणी? तो गिव्ह अँड टेक मला काही चुकीचं वाटत नाही. हा गिव्ह अँड टेक आहे. ह्याच्यामध्ये लिगल पर्स्पेक्टिव्ह सगळ्याला लिगल पर्स्पेक्टिव्ह मध्ये, अनैतिक आणि इलिगल मध्ये आता मला पडायचं नाहीये. पिढ्या बदलल्या, आताच्या पिढ्या बदलल्या. आताच्या पिढ्यांना मुकेश अंबानी, गौतम अदानी आताच्या पिढ्यांना जवळचे वाटतात. आणि वाटतात ना, म्हणून तर लोक ड्रायव्हर होतात ना. 35शीतले तरुण नेते जे महाराष्ट्रातले आहेत ते म्हणून तर ड्रायव्हिंग करतात ना त्यांच्यासाठी. चुकीचं काय त्याच्यामध्ये? मग कशाला उगाच मग ताकाला जाऊन मांड लपवायचं? सो या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर का विचार केला ना, तर त्यावेळेला ते जे झालं त्यातल्या बऱ्याच गोष्टी बऱ्या होत्या. आज जे काही झालं त्यातल्या बऱ्याच गोष्टी आजच्या काळाने चालू आहे. ग्रेट. आय थिंक दिस कॅन बी अ व्हेरी व्हेरी ग्रेट क्लोजिंग नोट. मला वाटतं सांगेन मी एकच फक्त शेवटचं सांगेन. मी आपल्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलं होतं की आपण दर 10 वर्षी तुलना करूया इतर देशांची. ओके, बरोबर. आणि पाकिस्तान आपलाच भाग होता शेवटी. सावत्र भाऊ म्हणा, सावत्र भाऊ चांगला नाही म्हणत, सावत्र भाऊ म्हणा. ओके, 56 साली त्यांनी ISI ढाक्यामध्ये बरोबर सुरू केला, उच्छाद सुरू केला. आपण IIM उभारला. 65 साली त्यांनी युद्ध सुरू केलं आणि आपण 66 ला हरित क्रांती, दुग्ध क्रांती. आपण 74 ला अणुचाचण्या केल्या होत्या. हे आपले डेव्हलपमेंटचे टप्पे आहेत सगळे. आपल्याकडे 84-85 ला राजीव गांधींनी ते दूरसंचार क्रांती आणली, मोठी गोष्ट होती. त्यांनी त्यावेळेला सियाचीन कसा ताब्यात घेता येईल वगैरेच्या योजना सुरू केल्या, युद्धाची योजना सुरू केली होती. 90च्या दशकात ते लोक आपल्याकडे बॉम्ब फोडत होते, कारगिलचं प्लॅन करत होते आणि आपण त्यावेळेला अणुचाचण्या करत होतो. आपण त्यावेळेला मेगा हायवे बांधत होतो. येस, आपण अमेरिकेबरोबर आपण अणुकरार करत होतो. त्याही वेळेला ते लोक 2006-2008चं प्लॅनिंग करत होते. 15-16 साली आपण मंगलयान, चंद्रयान 2 या गोष्टी करत होतो. आणि ते लोक भारत की तबाहीचीच करके रहेंगेच करतायत. आज सिच्युएशन शेवटी अशी आहे की गेल्या वेळेला म्हटलं त्याप्रमाणे की आपल्या सरकारवरती आरोप काय होतोय, खोटा असेल, अजून खरा ठरला नाहीये, की आम्ही जास्त पैसे देऊन विमानं विकत घेतली. हा आपल्या सरकारवर आरोप आहे. ऑल राईट, आरोप आहे. त्यांच्या सरकारवर आरोप काय? आरोप नाही, पुरावा आहे की त्यांनी विमानं घेऊन पैसे दिले नाहीत. म्हणजे हा आपल्या देशाचा प्रवास आहे. हा प्रवास आहे आपल्या दोघांचा. कालच एक बातमी आली की चहा पिऊ नका, अर्थव्यवस्थेला फार मोठा प्रॉब्लेम होतो. आमच्याकडे चहाचे मळे फुलतात आणि इकडे चहा सगळा खपतो. केळी, मँगो, किती गोष्टी आहेत. वी आर द लार्जेस्ट प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स इन द वर्ल्ड.
इंटरनल अर्थव्यवस्था एवढी मजबूत केलेली आहे आपण, फालतू गोष्टींच्या नादी न लागता. वारसा नाकारायला वारसा कशाला नाकारायचा? आणि त्यात जर का हिंदुत्ववाद्यांचं सरकार, हार्डकोर हिंदुत्ववादी, मला काय भाजपला काही सेक्युलर म्हणायचं नाहीये, त्यात जर का आता स्वातंत्र्य 75 वर्ष काळामध्ये हिंदुत्ववाद्यांचं सरकार किती 14-14.5 वर्ष आणि जनता पार्टी 2 वर्ष, 16 वर्ष, 59 वर्ष या देशावर सरकार, 56 वर्ष या देशावर सरकार काँग्रेसचं होतं 75 पैकी, रफली 56 वर्ष. कशाला वारसा नाकारायचा? आणि आपली कंपॅरिझन आता आपण इतर देशांशी करूया. व्हेरी ट्रू. आणि खास करून हिंदुत्ववाद्यांनी. हो, एक्झॅक्टली. व्हेरी ट्रू. त्यामुळे गांधी नेहरू नायक की खलनायक हा प्रश्न सोडवताना मुळात हा प्रश्न का पडावा, या प्रश्नावर खरंच खल करावा का? आणि जर करावासा वाटतच असेल तर ठीक आहे, त्यांचे काही शॉर्टकमिंग्स होते, काही निर्णय चुकले असतील, काही दिशा चुकल्या असतील, पण इन दी एंड ते आपल्या भारतीय इतिहासाचे, आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या फार मोठ्या काळाचे आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे नायकच होते. वेदर यू लाईक इट ऑर नॉट, ते नायक होते. ही ऐतिहासिक फॅक्ट आहे. ही ऍक्सेप्ट करून ते जिथे चुकले असतील त्या चुका दुरुस्त करत अधिकाधिक उदयोन्मुख भविष्याकडे वाटचाल करत राहणं हा पर्याय उरतो, दुसरा काहीच पर्याय उरत नाही. राईट. सो विथ दॅट नोट, थँक्यू व्हेरी मच सौरभ. खूप मजा आली गप्पा मारून. आय एम व्हेरी शुअर आपल्या प्रेक्षकांना अपेक्षेपेक्षा खूप जास्त काहीतरी कळालं असेल आणि इतिहासातून काय शिकावं, भविष्याचा विचार कसा करावा याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला असेल. थँक्यू व्हेरी मच सौरभ. थँक्यू. अशाच रंजक आणि माहितीपूर्ण मुलाखती, व्हिडिओज बघण्यासाठी इन मराठीचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शिवाय रोज नवनवे दर्जेदार लेख वाचण्यासाठी इन मराठीचं फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. आणि आजची मुलाखत कशी वाटली ते कमेंटमधून कळवायला विसरू नका. धन्यवाद.